नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान् दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषायवस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर, समस्त क्षेत्र देवता आणि उपस्थित सज्जन हो, श्री मुद्गल पुराणाचं निरूपण आपण रोज करतोय। आजच्या दिवशी आपल्याला चौथ्या खंडाला प्रारंभ करायचा आहे आणि प्रत्येक खंडामध्ये एक वेगळाच विषय त्यांनी अत्यंत महत्त्वाचा म्हणून चिंतनाला घेतला। त्या राक्षसाचं कथानक आहेच, त्या राक्षसाच्या विनाशाकरता त्या विनायकाचा जो अवतार झाला त्याचं तर वर्णन आलंच, पण जसं पहिल्या खंडामध्ये संपूर्ण रचनाच आपल्याला सांगितली, एकूणच उपासकाची रचना कशी असली पाहिजे, आणि मग एकूण शास्त्राची रचना सांगताना दक्षांची आणि मुद्गलाची कथा आणि त्यातून त्या दोघांच्या संवादाचा विषय आपल्यासमोर पहिल्या खंडात महत्त्वाचा म्हणून आला। दुसऱ्या खंडात स्वाभाविक सगळ्या भूगोल खगोल इत्यादी वर्णांचा जो भाग आहे तो महत्त्वाचा म्हणून आला। तिसऱ्या खंडामध्ये काल परवापर्यंत आपण पाहताना वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे असणारं वैज्ञानिक रहस्य येईल अशा प्रकारच्या काही कथा आपल्याला सांगण्यात आल्या। चौथा खंड हा चौथा असल्यामुळे आणि चौथा हा मोरयाचा आवडता विषय असल्यामुळे संपूर्ण खंड चतुर्थी वर्णनाला समर्पित अशा प्रकारचा खंड आहे। त्या स्वरूपातला खंड आपल्या समोर चौथा खंड येऊन पोहोचतो। अर्थात चतुर्थी वर्णन जरी असलं तरी अगदी पहिल्या अध्यायापासून वर्णन आपल्याला गजाननाचं पाहायला मिळतं। हा चौथा अवतार आहे मोरयाचा आणि सर्वाधिक सुंदर अवतार, म्हणजे सगळेच अवतार सुंदरच असतात, त्यात अधिक सुंदर मी अवतार या अर्थाने म्हणतो की ते नाव सर्वाधिक सुंदर आहे। मोरयाच्या सगळ्या नावात सगळ्यात अप्रतिम नाव जर कोणतं असेल तर ते गजानन नाव आहे। इतकं अप्रतिम मोरयाचं नाव नाही, वेगवेगळ्या अर्थाने गजासुराचा विषय वगैरे येईल त्यावेळेला आपण गजाची कथाही सांगू, गजाचे अर्थही सांगू, त्यावेळेला आणखीन त्यातले वेगळे पैलू सांगील। पण आता एकच मुद्दा महत्वाचा म्हणून आपल्याला मुद्दाम सांगतो की गजानन हे जगातलं सर्वोपरी श्रेष्ठ नाव आहे, कारण याच्यात 4 अक्षर आहेत, ग ज न आणि न, हे 4 अक्षर आपल्याला गंमत लक्षात येईल, 4ही वेदांचे अंतिम अक्षर आहेत। पहिल्या वेदाचं नाव आहे ऋग्वेद। वेद शब्द सोडून द्या, ते सगळ्यांनाच म्हटलं, ऋग हा पहिला वेद, त्यातलं शेवटचं अक्षर कोणतं, ग। यजुहू नावाचा दुसरा वेद, यजुस शब्द आहे त्याचा विसर्ग होत असतो, विसर्गाचा नंतर र म्हणून यजुर्वेद शब्द तयार होतो। शेवटचं अक्षर कोणतं, ज। सामन आणि अथर्वण असे मूळचे नाव आहे, त्यांचा न आणि ण, पण इकडे येताना पुन्हा न झाला आणि 4 अक्षर एकत्र येतात, ग ज न न, आणि 4 अक्षर एकत्र येऊन 4 वेदांचे अंतिम अक्षर एकत्र येतात। वेगळ्या शब्दात 4ही वेदांचं अंतिम कथन काही असेल तर ते गजानन आहे। 4 वेदांचा निचोड काही असेल तर ते गजानन नाव आहे। याच्यापेक्षा सुंदर मोरयाचं दुसरं नाव नाही, आणि म्हणून सगळ्यात अप्रतिम नाव ज्याचा वापर करून भगवान भृशुंडी महाराज स्वतः गजानन झाले याचं वर्णन आपण पाहिलं, तो गजाननाचा अवतार आपल्या समोर येतो। हा चौथा अवतार आहे। या अवताराला सांख्य ब्रह्म असं म्हटलं। पहिल्या अवताराला आपण पाहताना सांगितलं देह ब्रह्म म्हणतात, दुसऱ्या अवताराला देही ब्रह्म असं सांगितलं, तिसऱ्या अवताराला बोध ब्रह्म किंवा ज्ञान ब्रह्म असा आपण शब्द वापरला। आणि ज्ञान सांगताना मी सांगितलं की ज्ञानाकरता 3 गोष्टी लागतात,
पुस्तकाचं उदाहरण देऊन सांगितलं होतं की ज्याचं ज्ञान होतं त्याला ज्ञेय म्हणतात, ज्याला ज्ञान होतं त्याला ज्ञाता म्हणतात, आणि त्याला जे काय होतं त्याला ज्ञान म्हणतात. म्हणून ही तीन गोष्टी एकत्र आहेत, त्याला त्रिपुटी असं म्हणतात. शास्त्रातला शब्द त्याच्यासाठी त्रिपुटी असा आहे. कुठल्याही ज्ञानामध्ये या तीन गोष्टी लागतात, कुठल्याही कर्मामध्ये या तीन गोष्टी लागतात, कुठल्याही भक्तीत या तीन गोष्टी लागतात, कुठल्याही ध्यानात या तीन गोष्टी लागतात. कारण ध्यानही करायचं असेल तर ज्याचं ध्यान करायचं त्याला ध्येय असं म्हणतात, जो कोणी ध्यान करत असतो त्याला ध्याता असं म्हणतात, आणि तो जे काय करतो त्याला ध्यान असं म्हणतात. जसं ज्ञेय ज्ञाता ज्ञान होतं तसं ध्येय ध्याता आणि ध्यान असा विषय असतो. भक्तीही करायची असेल तर ज्याची उपासना करायची त्याला उपास्य असं म्हणतात, जो उपासना करतो त्याला उपासक असं म्हणतात, आणि जी काही केली जाते तिला उपासना असं म्हणतात. म्हणून तीन गोष्टी लागतातच. कर्मही करायचं असेल तर ज्याच्याशी संबंधित करायचंय त्याला कृतीचा पदार्थ म्हणून लागतो, कृती करणारा कोणीतरी लागतो, आणि त्याची एक कृती असते. म्हणून प्रत्येक गोष्टीत या तीन गोष्टी असतात. त्याला शास्त्रांनी त्रिपुटी असं म्हटलं. तीनचाच खेळ असतो, कारण आपल्या सगळ्यांमध्ये तीनचाच खेळ चाललाय. तुम्ही आम्ही इथं बसलेलो सगळे जण तीन तीन जण आहोत. मी जो इथं बसलोय तुमच्या समोर ते तिघ जण बसलोय, आणि तुम्ही माझ्या समोर प्रत्येक जण तीन तीन आहात. धक्कादायक आहे ना? तुम्हाला बुवा काय पिऊन आला, तीन तीन का दिसतंय, असं नाही अर्थ. आपण इथं बसलेले प्रत्येक जण तीन शरीराने युक्त आहोत. आपल्या प्रत्येकाला तीन देह आहेत. मी काही कल्पना सांगत नाही, चला तुमचा अनुभव तुम्हाला सांगतो, पहा तीन कसे आहेत. इथं बसलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा ना एकदा तरी असं स्वप्न निश्चित पाहिलंय की आपण धावत धावत कुठंतरी चाललोय. असं स्वप्न पाहिलं की नाही? नक्की पाहिलं. पहा तीन कसे आहेत. पहिला महत्वाचा तो जो पलंगावर झोपलाय, तो कुठं चाललाय? धावत. स्वप्नात तर तुम्ही पाहताय की तुम्ही धावत धावत चाललेले आहात, पण जो पहिला आहे तो पहिल्यात झोपलाय ना, तो तर धावत नाहीये. मग दुसरा तो धावत आहे. तुम्ही म्हणाल ठीक आहे, दोन कळले. एक झोपलेला आहे तो काही धावत नाही, एक धावताना दिसतोय तो दुसरा. तिसरा कुठं? धावताना पाहत कोण आहे? तो तिसरा. तो पाहत आहे ना, आणि तो स्वतःला पाहतोय. हे आपल्याच आतमध्ये हे तिघ जण असतात. या तीन अवस्थेला शास्त्राने पहिल्याला स्थूल शरीर म्हटलं, दुसऱ्याला सूक्ष्म शरीर म्हटलं, तिसऱ्याला कारण शरीर म्हटलं. हे एकापेक्षा एक अधिक मौल्यवान आहेत. हे स्थूल शरीर त्या मनाने कमी मूल्यवान आहे, म्हणून याला लोखंडाचं म्हणतात. याच्यापेक्षा सूक्ष्म शरीर महत्वाचं आहे म्हणून त्याला चांदीचं म्हटलं. त्याच्यापेक्षा कारण शरीर महत्वाचं आहे म्हणून त्याला सोन्याचं म्हटलं. आले का तीन लक्षात? एक लोखंडाचं, एक चांदीचं, एक सोन्याचं. कोणाजवळ होते? त्याला त्रिपुरासूर म्हणतात. कथा आठवली का? केव्हा तरी कोणीतरी झालेलं नाही, हाच त्रिपुरासूर तुमच्या समोर बसलेला. तिकडून पाहताना तुम्ही मी म्हणतो माझ्या समोर बसलेले, स्वतःला लावून घेत जा. आपण त्रिपुर आहोत. आपल्याच आतमध्ये आपले तीन शरीर हे एक एक अधिक महत्वाचे, म्हणून एकाला लोखंडाचं, एकाला चांदीचं आणि एकाला सोन्याचं म्हटलं. पण लक्षात घ्या, हे तीनही शरीर भगवान शंकर एकाच बाणाने उडवतात आणि मग त्रिपुरासूर मरतो. विषय व्यवस्थित समजून घ्या. हे तीनही शरीर एकाच बाणाने उडतात. त्यावेळी त्रिपुरासूर मरतो. कोण उडवतं? भगवान शंकर. कोणाच्या कृपेने? महागणपतीच्या. ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो मला नाही विषय आता सांगायचा आहे. हे तीन शरीर भगवान शंकर उडवतात. हे तीन शरीर ज्यांच्या कृपेने किंवा ज्यांच्या कृतीने उडतात त्यांना शंकर म्हणतात. शंकर शब्द किती सुंदर आहे. शंकर शब्दाची फोड आहे शम कारयती इति शंकरः. जो शम म्हणजे कल्याण करतो त्याला शंकर असं म्हणतात. आणि म्हणून शंकराचे मंदिर कधीही वर नसतात. शंकराचं कुठलंही मंदिर हे 3 पावलं खाली उतरून जावं लागतं. शिवपिंड आपल्यापेक्षा खाली असते का? कारण आत उतरा हेच सांगायचंय त्यांना. कल्याण करणारा आतमध्ये उतरल्याशिवाय सापडत नाही. बाहेरून तुमचं कल्याण होऊ शकत नाही. म्हणून तो आतमध्येच बसलेला आहे आणि त्याच्यासाठी आत उतरावं लागतं. हे सांगण्याकरता शिवपिंडीचा विषय सांगितला. दुसरी महत्वाची गोष्ट, भगवान शंकर हे तीनही देह उडवतात. हे 3 देह एका बाणात जेव्हा उडतील
तेव्हाच माणूस मुक्त होतो. देह आपलाही उडतो, पण तीन नाही उडत, एकच उडतो. आपण सगळे जेव्हा मरणार आहोत, ज्याला आपण सध्याचा मृत्यू म्हणतो, या मृत्यूमध्ये होणार काय आहे त्याचं उत्तर आहे आपला एकच देह उडणार आहे. उरलेले दोन शिल्लकच राहणार आहेत ना, आणि उरलेले दोन शिल्लक राहतात म्हणून तर पुन्हा यावं लागतं, नाही का. खेळ त्याचा आहे. तिन्ही एकाच वेळा उडाले पाहिजे. तिन्ही एकाच वेळा उडायचे असतील आणि एका बाणात उडायचे असतील तर त्याच्यासाठी तिन्ही एका रेषेत यावे लागतील. कारण त्रिपुरासुराची गंमतच ही होती. त्रिपुरासुर तीन गोष्टी तीन ट्रँगलमध्ये ठेवायचा, त्रिकोणामध्ये ठेवायचा, आणि त्रिकोणामध्ये तीन नगर ठेवल्यामुळे एका वेळा जास्तीत जास्त किती उडतील? दोनच. कारण एका रेषेत दोनच मिळणार, तिसरं शिल्लकच राहायचं. आणि म्हणून त्रिपुरासुर मरत नव्हता. शंकरांनी भगवान गणेशांची उपासना केल्यानंतर तीनही नगर एका रेषेत आले. म्हणजे काय? म्हणजे कळलं त्रिपुरासुराला की हे तिन्ही नाशवंतच आहेत. हे तिन्ही नाशवंत आहे हे कळणं, यालाच एका रेषेत असं म्हणतात. आणि मग ते तिन्ही जाळून मोकळं होणे याला त्रिपुर जाळणे म्हणतात. संध्याकाळचा नुसताच काकडा पेटवणे आणि तो ओवाळणे एवढाच विषय नाही, ते प्रतीक आहे. ते माझे हे तीन शरीर मला असे जळून टाकायचे. हे तीन जेव्हा नष्ट होतील तेव्हा जे उरतं त्याला चौथा असं म्हणतात. म्हणून तीनचा विषय बोधाशी संबंधित सांगितला. त्रिपुटी जिथं जिथं आहे तिथं ज्ञान आहे, तिथे बोध आहे, आणि जिथे जिथे बोध आहे तिथपर्यंत क्षेत्र महोदराचं आहे. जिथं बोध आहे तिथे संख्या आहे. कारण बोध हा संख्येशी संबंधित गोष्ट आहे. कशाचे तरी बोध आपल्याला होत असतो. आणि मगाशी म्हटलं तसं किमान 3 जण आहेतच त्या ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये, म्हणून तिथे संख्येचा संबंध आहे. म्हणून जिथं हे 3 गळून पडतात, बोध गळून पडतो, जिथं संख्या गळून पडते त्या अवस्थेला सांख्य ब्रह्म म्हटलं. कारण आता संख्या गळून पडली. आता संख्या गळून पडली याचा अर्थ एकच एक उरला, एका मोरयाशिवाय दुसरा कोणी नाही. ही जी काही ज्ञानाची अवस्था त्याला गजानन म्हणतात. आणि म्हणून चौथं ब्रह्म अत्यंत महत्वाचं. म्हणून मोरयाची अवस्था ती चौथी आहे. म्हणून 3 हिशोब सांगताना कालपर्यंत मी आपल्याला सांगितलं गुणत्रय असतात. अथर्वशीर्षाने फार सुंदर रचना केली, त्वम गुणत्रयातीतः, तू चौथा आहेस. पण गंमत अशी आहे की त्वम गुणत्रयातीतः म्हणताना गुण 3च आहेत, चौथा गुण नाहीये ना. तू चौथा आहेस हे सांगितलं, तू 3 गुणांच्या पलीकडे आहेस असं सांगितलं, पण गुण 3च आहेत. आणि मग 3च्या पलीकडे याचा अर्थ शून्य व्हायची वेळ येते की नाही? येते. चौथी अवस्था त्वम देहत्रयातीतः, चौथ्या देहात आहेत. अरे पण देह तर 3च आहेत, चौथा कुठून आणला? मग देहत्रयातीत म्हटलं तर शून्य म्हणायची वेळ येईल. कालत्रयातीतः, 3 काळांच्या तू पलीकडे आहेस. म्हणून 3 काळांच्या पलीकडे याचा अर्थ भूत भविष्य वर्तमानाच्या पलीकडे आहेत. अरे पण काळ 3च आहेत ना, याच्या पलीकडे म्हणजे शून्य का? त्याचं उत्तर आहे शून्य नाही. आणि म्हणून अथर्वशीर्षातलं चौथं पद फार महत्वाचं आहे, त्वम अवस्थात्रयातीतः. कारण या 3 मध्ये सांगितलं गुणत्रयातीत म्हणजे शून्य वाटू शकतं, देहत्रयातीत शून्य वाटू शकतं, कालत्रयातीत शून्य वाटू शकतं, पण अवस्थात्रयातीत शून्य नाहीये. कारण चौथी अवस्था आहे. आणि म्हणून सकारात्मक आहे. मोर्या हा शून्यात्मक नाही. सगळं संपलं याचा अर्थ आता काहीच नाही अशी भकास अवस्था नाहीये, चौथी अवस्था आहे. कारण ह्या 3 अवस्था सांगितल्या, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि त्याच्या पलीकडची चौथी अवस्था सांगितली तुरीय. ती सांगताना परवा आपण बोलता बोलता बोललो की स्वप्न अवस्थेतली गाढ निद्रेमधली पुढची अवस्था स्वप्नाच्या, त्या गाढ निद्रेमधला जो आनंद तो जागृतीत मिळवता येणे याला चौथी अवस्था म्हटली, तुरीय अवस्था म्हटली. आणि ती तुरीय अवस्था जी आहे ती माझ्या मोरयाची अवस्था आहे. ती अवस्था प्राप्त होणे याला चतुर्थी करणे असं म्हणतात. ही झाली चौथी अवस्था. म्हणून चौथी ती केवळ पंचांगातली चौथी तिथी किंवा चंद्र त्याच्यापासून 48 अंश पुढे गेला एवढाच विषय नाहीये सूर्यापासून. कारण 12-12 अंश पुढे सरकला की एक एक तिथी होते. त्या हिशोबामध्ये केवळ चंद्राच्या सूर्याच्या गतीवरचाच फक्त विषय नाहीये, तर चौथी अवस्था प्राप्त करणे या अवस्थेचा विचार आपल्या समोर. आणि म्हणून चतुर्थीचा विचार आला. अर्थात हे सगळं झालं तत्वज्ञान. हे तत्वज्ञान सामान्य माणसाला इतक्या सहजासहजी कळत नसतं.
आणि म्हणून सामान्य माणसांकरता एक सुंदर प्रकार असतो, गोष्टी सांगितलेल्या असतात, पण या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या, गोष्टी ऐकायच्या नाही आहेत. ऐकायला गोष्टीच येणार आहेत. मी इथून गोष्टीच सांगणार, तुम्हाला गोष्टीच पोहोचणार, पण गोष्टी ऐकायच्या नाहीत. या सगळ्या गोष्टींची रचना कशी आहे, आमचे पूज्य गुरु महाराज खूप सुंदर सांगायचे. ते म्हणाले, तांदूळ जर पेरायचा असेल तर त्याच्या वरच्या टरफला सकटच पेरावा लागतो, साळी सकटच तांदूळ पेरावा लागतो, नाहीतर तांदूळ लागत नाही. तुम्ही स्वच्छ काढलेले पॉलिश केलेले तांदूळ पेरा, तांदूळ उगवणारच नाही. तांदूळ जर पेरायचे असतील तर साळी सकटच पेरावे लागतात. तांदूळ उगवतात तेव्हाही साळी सकटच उगवतात, पण साळ तेव्हाही वापरायची नसते आणि आधी वापरायची नसते, पण त्याच्याशिवाय तांदूळ येतही नाहीत. तसं कथा या त्या टरफलासारख्या असतात. कथांचा उपयोग फक्त तेवढाच आहे, कारण त्याच्याशिवाय तांदूळ येत नाही. तत्वज्ञान समजायचं असेल तर कथा लागते, कारण कथा लक्षात राहते. फक्त कथा ऐकल्यानंतर हे वरचं टरफल काढून ज्याला टाकता येतं त्यालाच कथा उपयोगी पडते, बाकीचे मग चोथा सांभाळत बसतात. कथा नाही ऐकायच्या, मग कथेची पंचायत मोठी होते. म्हणजे ही मागच्या वेळीची कथा सांगताना जेव्हा विनायक अवतार, एकाने मला मस्त प्रश्न विचारला, का म्हणे ते तुमचे 2 पुराण आहे, तेही मोठं माझीचा बसता तुमचे. म्हटलं अरे आपले नाही का, तुमचे काय? नाही म्हणे आपले. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे 2 पुराण आहेत, एक गणेश पुराण एक मुद्गल पुराण. एकामध्ये वेगळं वर्णन येतं आणि एकात वेगळं वर्णन येतं, असं कसं? हरकत नाही, निदान वाचले दोन्ही हे त्यातलं सिद्ध तर होते, वाईट नाही. म्हणे एका जागी वर्णन वेगळं आणि एका जागी वर्णन वेगळं, असं का? मी त्याला मस्त उदाहरण दिलं, तिथल्या तिथं सहजासहजी सापडलेलं होतं. म्हटलं जेम्सचं पाकिट पाहिलंय? म्हटलं गोळ्यांचं. हो म्हणे. म्हटलं जेम्सचं पाकिट उघड, एक काम कर, त्यातल्या सगळ्या लाल गोळ्या बाजूला काढ, सगळ्या पिवळ्या गोळ्या बाजूला काढ. म्हटलं लाल गोळी खा, कशी लागते? सुंदर लागते म्हणे. म्हटलं आता पिवळी खा, कशी लागते? सारखीच लागते म्हणे. म्हटलं मग रंग खातोयस की गोळी खातोयस? नाही का, वरचा रंग वेगळा असल्याने काही बिघडत नाही, कथेला आतलं चॉकलेट द्यायचं आहे. आपण त्या रंगात इतके भानगडीत पडतो की ते लहान लेकरं जशी भांडतात ना, मला लाल काऊन दिली त्याला पिवळी काऊन दिली, आपण त्याच लेवलला आहोत. म्हणजे गोळ्यांचं पाकिट आणून दिली म्हणून बिघडत नाही, भांडणं करण्याची प्रवृत्ती आहे. त्याचं पाकिट माझं पाकिट, मग त्याचं लाल कान माझं पिवळं का? अरे गोळी खायची आहे, रंग थोडा खायचा आहे, पण आपण त्याच्यातच अडकतो, कारण आपल्याला नाम आणि रूपातच हौस आहे, पलीकडे सरकत नाही. आणि नाम रूपाचा संबंध महोदरापाशी होता. आता पुढचा संबंध आहे, संख्या संपून गेली की माणूस सुखी होणार आहे, आणि नेमकी अडचण संख्येचीच आहे. सगळ्या दुःखाच्या मागे संख्या आहे. संख्या नसली की माणूस सुखी आहे. एक निवडा, सुखच आहे. दत्तगुरूंनी 24 गुरु केले. दत्त यदू संवाद येतो भागवतामध्ये, 24 गुरु केले. ते 24 गुरु करताना त्यांनी एक कुमारिका गुरु केली. त्या कुमारिकेला गुरु कशा करता केलं माहितीये? ती कुमारिका घरात होती, तिच्या घरी काही पाहुणे आले, जुना काळ होता, त्याच्यामुळे ते पाहुणे आल्याबरोबर स्वयंपाकाची तयारी करायची, तर तांदूळ काढण्यापासून सुरुवात होती. तिने तांदूळ कांडायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळातली पोरगी असल्यामुळे हातात बांगड्या भरपूर राहत होत्या. आता असं सांगायचीच वेळ आली आहे ना, नाही राहतच नाहीत. अतिशय वाईट अवस्था आहे. माता भगिनींनो, बिना बांगड्यांच्या रात जाऊ नका, बिना पैंजणांच्या रात जाऊ नका. मी आमच्या विद्यार्थ्यांना, गमतीने विद्यार्थिनींना सांगत असतो, म्हटलं काय तुमची अवस्था आहे ग वाईट. पायात काही नाही, हातात काही नाही, गळ्यात काही नाही, कानात काही नाही, डोक्यात नसलं पाहिजे असं. या सगळ्या गोष्टींना मूल्य आहे. आणि कायम लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे फक्त आणि फक्त विज्ञान आहे. हातात बांगड्या घालणं सुद्धा विज्ञान आहे. विषय निघाला तर 1 मिनिट सांगतो. ती बांगडी वापरताना काचेचीच का? कारण काचेचे सोन्याचे गुणधर्म सारखे आहेत असं आयुर्वेद सांगतं. काचेचे सोन्याचे गुणधर्म सारखे आहेत. इथं सतत त्यांनी काच घासत राहिली. हा पॉइंट फार महत्वाचा आहे ना. किती महत्वाचं आहे, डॉक्टरला विचारा. नाही, इथंच तपासतं ना, तपासण्याची जागा आहे, फार महत्वाचा बिंदू आहे. या बिंदूवर सतत काच घासत राहिलं, सोनं घासत राहिलं, नाही जमलं काही तर निदान रेशमी धागा तरी बांधा, रेशमाचे तेच फायदे मिळतात. हा बिंदू एकदा व्यवस्थित राहिला की संपूर्ण शरीर व्यवस्थित राहतं. आणि मग गाणपत्यांचा विचार पुढे येणार आहे. इथे शमीन मंदार घासत असले पाहिजे.
कारण इथं शमी मंदार घासले की बाकी सगळ्या शरीरावर त्याचे परिणाम होतात. म्हणून त्या गोष्टी नुसत्या शो म्हणून नव्हत्या केलेल्या, त्या प्रत्येकाच्या मागचं विज्ञान आहे. कान सुद्धा का टोचायचे, नाक सुद्धा का टोचायचं, त्याचा शरीर विज्ञानाशी संबंध आहे. म्हणून तर कान पुरुषांचे टोचल्या जातात ना, पण नाक फक्त स्त्रियांचंच टोचल्या जातं. पुरुषांचं नाक टोचण्याची पद्धत नाहीये. का? कारण नाक टोचण्याचा संबंध स्त्री धर्माशी आहे, म्हणून ते फक्त स्त्रियांपुरता विषय आला. तुमच्या माझ्या संस्कृतीने दिलेल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे. शरीर विज्ञानाचा हिशोब सांगितला. सोडून द्या, आता आपला विषय नाहीये. मला आपल्याला सांगायचंय की या प्रत्येक गोष्टीचा विचार आला आणि एक एक गोष्ट संख्या, जिथे जिथे मोजमाप येतं अडचण तिथंच येते. ती पोरगी कांडत बसली होती, तिच्या हातामध्ये नाना प्रकारच्या बांगड्या आहेत आणि जेवढ्या जेवढ्या बांगड्या जास्त तेवढं काढण्याचा आवाज जास्त. कारण ते प्रत्येक वेळा ठोकलं की ती बांगड्या खळ खळ वाजायच्या. तिच्या लक्षात आलं की बाहेर बांगड्यांचा आवाज जातोय आणि आलेल्या पाहुण्यांना बांगड्यांचा आवाज जातोय, याचा अर्थ हिच्या घरात तांदूळ नाही याची जाहिरात होतीये. आणि आपलं दारिद्र्य लोकांना कळलं नाही पाहिजे या हिशोबामध्ये तिने एक एक बांगडी काढून ठेवली, नाही का. आवाज कमी केला पाहिजे म्हणून 2 बांगड्या जोपर्यंत होत्या, येतोय आवाज, 2 बांगड्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत आवाज तिच्या हाताचा चालतच होता. पण नाही येतोय, स्पीकरचा आवाज बंद झाला. ठीक आहे. जोपर्यंत तिच्या हातात 2 बांगड्या होत्या तोपर्यंत आवाज येत होता. ज्या क्षणी 2 बांगड्यांमधली तिने आणखीन एक बांगडी काढून ठेवली, आवाज येणं बंद झालं. वाक्याचा अर्थ 2 असले की आवाज येतो, 1 असला की आवाज बंद होतो. साधकाने एकटं राहावं, नाही का. 2 असले का आवाज सुरू. भांड्याला भांड लागणे त्याला संसार असं म्हणतात. जिथे जिथे 2चा विषय येतो तिथे गोंधळ होतो. जिथे 1चा विषय येतो विषय बंद, नाही का. कालपर्यंत व्यवहारातलाही विषय आहे ना, नाही का. जोपर्यंत मुलाकरता मुलगी पाहायचं चालू आहे, मुलीकरता मुलगा पाहायचं चालू आहे, 4-5 ऑप्शन समोर असतात, केवढा गोंधळ असतो. हा निवडू का तो निवडू का हा, आणि एकदा ठरतं, एकदा हा पक्का. आता उरलेले किती आले तरी गोंधळ होतो का नाही. का? आता 1 निवडला आणि 1 पक्का झाला की गोंधळ संपतो. हा जसा व्यवहारातला नियम आहे तसा उपासनेतलाही नियम आहे. एकदा 1 पक्का पकडला का विषय संपला. आपण 1 पक्का पकडत नाही उपासनेत सुद्धा, म्हणून तर पुढचे गोंधळ आहेत. उपासनेची काय खिचडी करून टाकतो ना आपण. एक मस्त श्लोक आमचे पिताश्री महाराज सांगायचे, कंठेच्या तुलसी माला. अवस्था कशी असते आपल्या उपासनेची, गळ्यात तुळशीची माळ घालतात. कंठेच तुलसी माला म्हणजे भक्त कोणाचा? विष्णूचा. ललाटे भस्म धारणम, डोक्याला भस्म लावतात. भक्त कोणाचा? शंकराचा. गंठेच तुलसी माला ललाटे भस्म धारणम, मुखे राम नाम कथा. तोंडाने राम 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 म्हणणं चालू असतं. गृहे हेरंब पूजनम, आणि घरात गणपतीची पूजा करतात. यांनी नेमकं केलं कोणाचं? हे काय प्रकार आहे खिचडी? शास्त्राला चालत नाही, पण आपण अशीच करतो की नाही. सगळेजण आपण पूजा अशीच सुरू करतो. सुरुवात केली की केशवाय नमः, नारायण महा, माधवाय नमः, विष्णूचे नावं. त्याच्यानंतर ज्या देवांच्या आठवतील त्या आरत्या, आठवतील ते अष्टक, आणि सगळ्यात शेवटी कर्पूर गौरम करुणा अवतारम भगवान शंकराची प्रार्थना. पूजा कोणाची केली? उद्या हा मेला तर त्यांचे भांडणं होतील, न्यायचा कोणी? कारण याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, विष्णू म्हणाल माझ्या पार्टीचा आहे, आणि डोक्याला भस्म लावलंय शंकर म्हणाल आमच्या पार्टीचा आहे. नाही होणार भांडणं. हे असला प्रकार चालत नाही, याला उपासना म्हणत नाही. 1 पक्का संख्या गळून गेली पाहिजे, बाकी सगळं सोडलं गेलं पाहिजे. जेव्हा 1 निश्चित होतो तेव्हा माणूस शांत होत असतो, तेव्हा माणूस स्थिर होत असतो. आणि हा 1 पक्का झाला की ते जे तत्व प्रगटतं त्याला गजानन म्हणतात. ते कळणं ज्याच्या कृपेने त्याला चतुर्थी व्रत म्हणतात. त्या चतुर्थी व्रताचा विषय आपल्या समोर आला. पण आता सांगितलं तसं मग त्यासाठी कथा लागतात, आणि मग कथा सांगायला सुरुवात केली. भगवान ब्रह्मदेव प्रगट झाले. प्रगट झालेल्या भगवान ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना केली. ती सृष्टीची रचना सगळी केल्यानंतर सृष्टी व्यवस्थित चालण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्यातली एक गोष्ट लागते काळ.
एक काळाचं विशिष्ट तंत्र लागतं आणि ते काळाचं तंत्र विशिष्ट असलं पाहिजे. म्हणून त्या काळाच्या तंत्राकरता एक काहीतरी नियम असला पाहिजे. या संपूर्ण विश्वाला एक बंदिस्त स्वरूप असलं पाहिजे, असं चिंतन भगवान ब्रह्मदेव करत होते. तेव्हा त्यांच्या मनातून एक देवी प्रगट झाली. या जगदंबेला प्रगट झालेल्या 4 हात होते, 4 पाय होते आणि 4 मुख होते. 4 मुखांनी युक्त. हे वाक्य समजून घेत चला. याचा अर्थ उगीच आपलं काहीतरी 4 तोंडाचं एक लाईननी होतं असं नाही. कारण मूर्ती करण्यावाल्यांनी आपल्या इथे तशीच केलेली आहे. त्याला इलाज नाहीये. मूर्तिकारांच्या अडचणी आहेत, त्या समजून घ्यायच्या आपण. मूर्तिकारांच्या भानगडीत पडायचं नाहीये. आपल्याला तत्व समजून घ्यायचे. आता एकदा मूर्ती तशी का, तर आपल्याला एकदा मूर्ती तशी का हे समजलं की मग कशी असली तर बिघडत नाही. का आता उद्या जेव्हा पाहाल तेव्हा लक्षात येईल, अशी 4 तोंडाची बाई असते का? अशी 4 हाताची स्त्री असते का? 4 पायाची असते का? असली तर तिला चालता तरी येतं का? हे अर्थ तिथं लावायचे नसतात. त्यातला भाव समजून घ्यायचा असतो. 4 तोंड या वाक्याचा अर्थ जिला चारीकडचं पाहता येतं. कारण आपल्याला मागं पाहायची सोय नाही ना. किती जरी ज्ञानी तुम्ही असाल, किती जरी तुमचे डोळे चांगले असतील, तरी समोरच पाहता येतं, मागे पाहण्याची आपल्याला सोय नाही. म्हणून आपण अल्पज्ञ आहोत. ज्याला चारीकडे पाहता येतं त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. म्हणून ब्रह्मदेवाला 4 तोंड असतात. याचा अर्थ ती रांग असते असा अर्थ नाहीये. त्यातला भाव समजून घेतला पाहिजे. तसं सर्वज्ञ होती. सर्व प्रकारच्या शक्ती तिच्या हातात होत्या. आणि शक्ती कोणत्या असतात? 4च प्रकारच्या. कोणत्या? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे 4ही तिच्या हातात आहेत. म्हणून तिला 4 हात आहेत. 4 गती आहेत तिला. एक कर्माची गती आहे, एक योगाची गती आहे, एक ज्ञानाची गती आहे, एक भक्तीची गती आहे. 4 गतींनी युक्त आहे म्हणून तिला 4 पाय आहेत. 4 शक्तींनी युक्त आहे म्हणून तिला 4 हात आहेत. आणि चारीकडचं तिला कळतं म्हणून 4 मुख आहेत. अशी 4 मुखाची, 4 हाताची, 4 पायांची स्त्री जन्माला आली. 4चा हिशोब असल्यामुळे तिला चतुर्थी असं म्हटलं गेलं. ती चतुर्थी ब्रह्मदेवांच्या समोर आली. ब्रह्मदेवांनी तिला गणेश मंत्र सांगितला. तिने तपश्चर्या केली. तपश्चर्येनंतर ती स्वतःच्या शरीरात 2 भागात विभागल्या गेली. एक तिचा काळा भाग बाहेर पडला, एक गोरा भाग बाहेर पडला. काळा भाग जो बाहेर पडला तिला कृष्ण भाग म्हटलं गेलं. त्याला कृष्ण चतुर्थी असं म्हटलं गेलं. जो शुद्ध भाग होता तो शुद्ध राहिलेला भाग त्याला शुक्ल किंवा शुद्ध चतुर्थी असं म्हटलं गेलं. चतुर्थी 2 भागात झाली. दोघींनी पुन्हा गणेशांची उपासना केली. त्या दोघींच्या शरीरातून बाकी सगळ्या तिथ्या निर्माण झाल्या. मग तिच्या मुखातून प्रतिपदा निर्माण होते, नासिकेतून द्वितीया निर्माण होते, वक्षातून तृतीया निर्माण होते, बोटांमधून पंचमी निर्माण होते. अशा वेगवेगळ्या तिथ्यांचा हिशोब सांगितला. शुक्ल पक्षातून पौर्णिमापर्यंतच्या तिथ्या निर्माण झाल्या. कृष्ण पक्षातून अमावास्येपर्यंतच्या तिथ्या निर्माण झाल्या. आणि ह्या सगळ्या 30 तिथ्यांचा विचार एकत्र आला. या 30ही तिथ्यांनी मोरयाची उपासना केली. ते प्रत्येक वेळेचं मुद्गलाची ठरलेलं पद्धत आहे. जे जे पुढचं तत्व तयार होतं ते भगवंताची उपासना करतं, प्रार्थना करतं आणि भगवान सांगतं ठीक आहे तुला ही शक्ती दिली. कारण या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला एक ताकद आहे, प्रत्येक गोष्टीत एक क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीत एक योग्यता आहे, पात्रता आहे. आणि त्या गोष्टीची योग्यता त्या गोष्टीशिवाय दुसऱ्या कशानेच करता येत नाही. एवढा तर निदान शक्ती आहेच की नाही. हातोड्यात हातोड्याची एक ताकद आहे, खिळ्यात खिळ्याची एक ताकद आहे. खिळ्यानी जे काम होतं ते हातोड्यानी होत नाही आणि हातोड्यानी होते ते सबलीनी होत नाही. प्रत्येक गोष्टीची एक वेगळी शक्ती. ती शक्ती, ती सगळी शक्ती शेवटी कोणाची? एकट्या मोरयाची. आणि म्हणून हे सगळे तपश्चर्या करतात. यांना शक्ती मिळते. अशा प्रकारचे कथानक आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या तिथ्यांनी तपश्चर्या केली. भगवान सगळ्यांच्या समोर प्रगट झाले आणि भगवंतांनी सांगितलं की ठीक आहे प्रतिपदेच्या दिवशी दुग्ध प्राशन करावं आणि अग्नीची उपासना करावी. द्वितीयेच्या दिवशी फक्त पर्णभक्षण करावं आणि अश्विनी कुमारांची उपासना करावी. तृतीयेच्या दिवशी लवणहीन म्हणजे मीठ नसलेलं अन्न खावं, आदिशक्तीची उपासना करावी. पंचमीला दुग्ध किंवा आंबट नसलेलं खावं, नागांची उपासना करावी. तुम्हाला उरलेलं एवढे 4 पहिले करून या, मग सांगतो. नुसती यादी ठाऊन करू काय? मी आपलं बसल्या बसल्या यादी सांगितली. लक्षात राहिले 4 तरी राहिले का लक्षात? 4 नाही राहिले तर 14 कसे लक्षात राहतील? त्याच्यामुळे ते काही करायच्या भानगडीत पडू नये.
नाही का. हे सांगितलंय. ज्यांना करायचंय त्यांच्याजवळ ग्रंथात असतात, ग्रंथातून वाचावं, त्यानुसार करावे. अग्नीची उपासना केली तेजस्विता प्राप्त होते, अश्विनी कुमारांची उपासना केली सौंदर्य प्राप्ती होते, जगत आदिशक्तीची उपासना केली क्षमता योग्यता शक्ती प्राप्त होते, नागांची उपासना केली चपळता प्राप्त होते. प्रत्येकाचे वेगवेगळे फळही दिलेले आहेत, ज्याला ज्याला जे पाहिजे असेल ते मिळवावं. पण हे सगळे जे काही 14 फळं प्राप्त होतात, बाकीचे उरलेल्या तिथ्यांचे 14 तिथ्यांचे किंवा अमावास्येला पौर्णिमेला वेगळं म्हटलं तर उरलेल्या 15 तिथ्यांचे हे जे काय फळं प्राप्त होतात ते सगळे नष्ट होणारे असतात. मग करायचे काय प्राप्त करून? नाहीतरी जर संपणारेच असतील तर गोळा करायचे कशा करता? मग शेवटचा विषय उरतो, न संपणारं फळ कुठं मिळतं? त्याचं उत्तर आहे चतुर्थीचं. म्हणून तेवढी करावी, उरलेल्या सोडून द्याव्यात, नाही का. पण चतुर्थी निदान करावी. ती चतुर्थी 2 याच्यात सांगितली. शुक्ल पक्षातलं चतुर्थीचं वर्णन सांगितलं. सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काळाचा विचार आपल्याकडे प्रामुख्याने, कारण तिथी केव्हाही मागे पुढे लागू शकते, ती किती वाजता लागू शकते. पण चतुर्थीचा जेव्हा शुक्ल पक्षातला वर्णनाचा भाग असतो तेव्हा मध्यान्नाचा विचार आहे. शुक्ल पक्षाचा विचार का मध्यान्नाचा? कारण शुक्ल पक्ष हा तेजाचा मास आहे, तेजाचा पंधरवाडा आहे. त्या दिवसात तेजस्विता आहे आणि तेजस्वितेचा संबंध सूर्याशी आहे. आणि सूर्य सर्वाधिक तेजस्वी केव्हा आहे? तर मध्यान्ह समयी आहे. म्हणून मध्यान्नाला जेव्हा चतुर्थी असेल तेव्हा चतुर्थी करावी शुद्ध पक्षातली. वद्य पक्षात अंधार आहे, अंधार असल्यामुळे रात्रीचा विषय आहे, अंधाराचा विषय आहे. आणि रात्रीचा अंधार दूर केव्हा होणार आहे? त्याचं उत्तर आहे जेव्हा चंद्र उगवणार आहे. म्हणून शुक्ल कृष्ण पक्षातली चतुर्थी केव्हा करावी? त्याचं उत्तर आहे जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा. सोप्या शब्दात चंद्राचा असो की सूर्याचा असो, प्रकाश मिळाला पाहिजे. आणि प्रकाश मिळाला की काय होतं? कालपर्यंत जे चुकीचं दिसत होतं ते व्यवस्थित दिसायला लागतं. कालपर्यंत जी दोरी दिसत होती ती काल आता साप वाटत होती, ती आता साप वाटणं बंद होतं आणि दोरीचं दोरी म्हणून दर्शन होतं. हा प्रकाशाचा सगळ्यात मोठा फायदा असतो. प्रकाशाचा उपयोग काय? जे जसं आहे तसं दिसणे. चतुर्थी दोन्ही वेळा प्रकाशाचा संबंध सांगितला. शुक्ल पक्षात सूर्याचा प्रकाश, कृष्ण पक्षात चंद्राचा प्रकाश. दोन्ही प्रकाशात जे जसं आहे तसं दिसतं. म्हणजे काय? एका मोरयाशिवाय बाकी सगळं निरर्थक आहे हे कळतं. त्याला चतुर्थी असं म्हणतात. म्हणून ते त्या वेळा सांगितली. मग त्या वेळा चतुर्थी असेल तेव्हा चतुर्थी करावी. समजा दोन्ही वेळा असेल तर दुसरा भाग घ्यावा. त्याला मातृविद्या नागविद्या असे सगळे विषय सांगितले. पण ते सगळे ज्योतिषशास्त्रातले विषय बारकाईने सांगायची गरज नाही. आपल्यासाठी सोपा विषय पंचांग दिलेली असते त्या दिवशी करावी. उरलेल्या गोष्टी पंचांग ते करत बसतात. आपण कशाला टेन्शन घेत बसायचं नेमका किती वाजता आहे किती नाहीये? कारण तोही दिलेला 2 दिवशी म्हणजे पुढच्या दिवशी 40 ते 48 मिनिटं उशिरा उगवणार आहे ना. आणि तो बदल नाही घेतला तर उपयोगाचा नाहीये. दिनमान रोन बदलणार आहे. आपण दुपारी 12 गृहीत धरतो, प्रत्येक वेळा मध्यान्ह तसा नसतो, मागे पुढे असतो. तो केव्हा असतो बरं? नुसता दिलेला पंचांगातलाही उपयोगाचा नसतो. अनेकदा आपल्या गावाचा वेगळा, म्हणून पंचांगातही दिलेलं असतं या गावांची चतुर्थी आज आणि त्या गावांची उद्या. आता ते तसं का सांगता येतं, पण करता काय भानगडीत पडून ज्या दिवशी आपली असेल त्या दिवशी करावी. कशी करावी ते मात्र ऐकून ठेवा. करणार नाहीये याची मला गॅरंटी आहे, पण ऐकून ठेवा. शास्त्राने सांगितलं चतुर्थी कशी करायची. शुक्ल पक्षातली चतुर्थी समजा करत असाल तर तृतीयेला रात्री काही खायचं नाही. सुरुवात तिथून होते. तृतीयेला रात्री काहीही भक्षण करायचं नाही. तृतीयेच्या सकाळच्या मध्यान्ह पूर्वीच्या जेवणानंतर काहीही भक्षण करायचं नाही. तृतीयेला उपवास अर्ध्या दिवसाचा करायचा. चतुर्थीला नफलम नजलम मूल न पर्णं कंदमेवच, यातलं काहीही घ्यायचं नाही. न फलम फळ नाही, न जलम न पर्णम कंदम काहीही घ्यायचं नाही. अशी चतुर्थी दिवसभर करायची. पंचमीला सकाळी सूर्योदयाला मोरयाची पूजा करायची, उपासना करायची, त्याला नैवेद्य दाखवायचा आणि मग तो नैवेद्य ग्रहण करायचा. याला चतुर्थी करणे असं म्हणतात. आता आपण कशी करतो ती आठवा. आपली चतुर्थी तृतीयेला सुरू होते नाही असं नाही, पण तृतीयेला रात्री आईला सांगितलं जातं वाढ एक पोळी जास्तीची, उद्या चतुर्थी आहे. आता का स्टॉक करून ठेवताय?
पण तृतीयेला हा जास्तीचं खाऊन घेतो, उद्या चतुर्थी आहे म्हणून. चतुर्थीला चतुर्थीचा चिवडा, चतुर्थीचा लाडू, चतुर्थीचे पोहे, काय प्रकार त्याच्यात तयार केलेले, चतुर्थीचे वडे, चतुर्थीचे काय उपमा, चतुर्थीचे आणखीन डोसे, चतुर्थीचे पुढे झाले ना. हे सगळे एकादशी आज चतुर्थीचे नाव खाऊन पदार्थाचे नाव सांगून एकादशी म्हणायची, पंचायत व्हायचे. हे सगळे चतुर्थीचे पदार्थ इतके खाल्ले जातात की पंचमी करावी लागते. आणि तरी जर वर पाहत असाल की आणखीन स्वानंदाचं विमान कसं नाही आलं, तर असं येत नसते, एवढं लक्षात ठेवा. शास्त्राने सांगितलेली चतुर्थी. हा, पंचमीच्या बाबतीत, कृष्ण चतुर्थीच्या बाबतीत मात्र नक्की नियम सांगितलाय. कृष्ण चतुर्थी चंद्रोदयानंतर भगवंताचं पूजन करावं, चंद्रोदयानंतर भगवंताला नैवेद्य दाखवावा, त्यानंतर भोजन करावं असं म्हटलंय. पंचायत एकच आहे. हा शब्द व्यवस्थित समजत नाहीत आपल्याला. त्यात दोन प्रकार आहेत. भोजन करणे याचा अर्थ पूर्ण जेवण, पंचप्रहरात्मकच व्रत सांगितलंय, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. भोजन करावं एक, किंवा काय काय खावं याची यादी दिलेली आहे. ती यादी इतकी भयानक आहे की त्याच्यापेक्षा उपास केलेला परवडतो. एक वेळा सांगितलं कमळाची बीज खावेत, एकदा सांगितलं गोमूत्र प्यावं, एकदा म्हटलं पंचगव्य खावं. कसं शक्य आहे? एक तर पुन्हा दिवसभर पहिल्यांदा हे झालं, आणि त्याच्यानंतर जर पुन्हा हे खायचं असेल, माणूस म्हणतो नको. पण अर्थात हा एक नियम संन्याशांकरता सांगितले. संन्याशांनी मात्र चतुर्थी सोडू नये असं सांगितलं. आणि म्हणून गाणपत्य संप्रदायात प्रामुख्याने ज्या क्षेत्रावर आपण बसलोय त्या क्षेत्रावरच्या योगींद्र मठाच्या परंपरेमध्ये संकष्टी चतुर्थी सुद्धा सोडण्याची पद्धत नाही. संकष्टी चतुर्थी ही पूर्ण करतात. पंचमीलाच उपवास सोडल्या जातो. अनेक लोक विचारतात, अहो मुद्गल स्वतः सांगतंय पंचमी सोडावी, चतुर्थी सोडावी, पंचमीला नाही चतुर्थीलाच रात्री भोजन करावं. म्हटलं बिलकुल बरोबर आहे. मुद्गल स्वतः सांगतं चतुर्थीला भोजन करावं, पण त्याच मुद्गलांनी सांगितलं संन्याशांनी रात्री जेवू नये. तुम्ही म्हणाल आम्ही कुठं संन्याशी हो? त्याचं उत्तर आहे, तुम्ही भले संन्याशी नसाल, पण योगींद्र मठाचे परंपरेमध्ये गुरु महाराज संन्याशी आहेत. कारण गणेश योगींद्राचार्य महाराज संन्याशी आहेत, आणि गुरु महाराज जेवत नसल्यामुळे शिष्यांनी जेवण्याचा प्रश्न येत नाही. गुरुशिवाय कसं जेवायचं? आणि गुरु जेवत नाहीत म्हणून शिष्य जेवत नाहीत, म्हणून ती पद्धत पडली पुढची की त्या दिवशी चतुर्थी न सोडता पंचमीलाच हे करायचं. मग फार फार तर फलाहार घ्यावा. तो शब्द मूळचा फलाहार आहे, नाही का? फलाहार म्हणजे फळांचा आहार. त्या फलाहार शब्दाचं अपभ्रष्ट रूप फराळ झालं. फराळ करायला सांगितलेला नाही, फलाहार करायला सांगितलाय. संन्याशांनी काहीच खाऊ नये, आपल्याला शक्य नाही म्हणून काहीतरी खावं. ते काहीतरी म्हणजे काय? फलाहार करावा. आपण फलाहाराच्या नावाखाली जे जे खातो त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. सांगितलेलं फार उलट सांगितलं, आपण त्याचा फार चोथा करतो. या गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. पण अशा पद्धतीने चतुर्थीची रचना सांगितली. मग या चतुर्थीच्या रचनेत एकच महत्वाची गोष्ट सांगितली, उरलेले सगळे व्रत करावेत, पण जो चतुर्थी करत नसेल त्याच्या उरलेल्या केलेल्या सगळ्या व्रतांचं फळ वाया जातं. म्हणजे गणपत्यांचा हिशोब आहे तो. हे कायम लक्षात ठेवायचं, ज्याला गणेश उपासना करायची आहे. कारण हे अशाला असं वर्णन तुम्हाला एकादशीच्या वर्णनात सापडेल. तुम्ही जे वैष्णव पद्धतीने अभ्यास कराल तर तिथं वर्णन येईल की सगळे उपास केले तरी चालतात, एकादशी फक्त केली पाहिजे, बाकी काही नाही केलं तरी चालतं, आणि एकादशी न करता बाकी सगळे केलेले वाया जातात. ते तिकडचं ऐकून आले आणि इथं आल्यानंतर मी सांगितलं चतुर्थी सोडून सगळं केलेलं वाया जातं. तुम्ही म्हणाल को भांडणं लावायचे धंदे? त्याचं उत्तर आहे नाही. त्यांना इकडे यायचा विषय नाही आणि यांचा तिकडचं जाण्याचा विषय नाही. इथं मी मोरयाची उपासना बोलतोय. त्याच्यामुळे उपासना करताना त्या त्या देवतेच्या उपासकांनी ते नियम पाळायचे. हा साधा त्यातला विषय आहे. मोरयाच्या उपासकाला चतुर्थीशिवाय पर्याय नाही, त्याने चतुर्थीशिवाय बाकी काही केलं नाही तरी चालतं. करायला खूप सांगितलंय, पण चतुर्थी करावी. चतुर्थी करणं कसं? दोन गोष्टी आपल्याकडे सांगितल्या, व्रतामध्ये चतुर्थी आणि नित्य व्रतामध्ये संध्या. हे दोन व्रत कसे आहेत? या व्रतांनी पुण्य किती लागतं हा भाग सोडून द्या, पण हे व्रत नाही केले तर पाप फार लागतात. संध्या केल्याने पुण्य नाही लागत, पण संध्या नाही केली तर पाप आहे. आणि संध्येची रचना कशी आहे? दूध घ्याय करता गेल्यानंतर पहिलं काम काय करता? दूध घ्याय करता गेल्यानंतर पहिलं काम करता भांड व्यवस्थित पुसून घेता. का? कारण भांड्याला थोडा जरी कचरा शिल्लक असला तर दूध सगळं फाटतं.
हा जसा नियम आहे तसं संध्या करणे चतुर्थी करणे हे भांड शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. हे भांड शुद्ध करा, मग बाकीचं टाकलेलं कामी पडेल. संध्याच करत नसाल आणि चतुर्थीच करत नसाल तर उरलेले सगळं केलेलं वाया जातं. त्याचा अर्थ तो आहे. कारण उरलेलं सगळं जरी त्या भांड्यात टाकलं तरी भांडच अशुद्ध असल्यामुळे उरलेल्या सगळ्याचे फळं मिळत नाही. तो हिशोब आपल्या समोर सांगितला. आणि मग या चतुर्थी कथेमध्ये दशरथांचा आणि वशिष्ठांचा संवाद सांगितला. या चौथ्या खंडाचा तो संवाद आहे. प्रत्येक खंडात एक एक संवाद मी आपल्याला सांगतोय. इथला संवाद येऊन पोहोचला दशरथ आणि वशिष्ठांचा संवाद. दशरथांनी वशिष्ठांना प्रश्न विचारला, हे चतुर्थी व्रत निर्माण कसं झालं. मग त्यांनी ब्रह्मदेव निर्माण कसे झाले ते सांगितलं. पंचेश्वर निर्माण कसे होतात ते सांगितलं. प्रत्येक विश्वाच्या आरंभी म्हणजे प्रत्येक विश्व रचनेच्या, कारण प्रत्येक वेळा ब्रह्मदेव नवीन उठले की नवीन दिवसात त्यांना पुन्हा नवीन विश्व करायचंय ना. ते रात्री झोपतात तेव्हा हे सगळं विश्व विनाश होतं, प्रलय होतो. नवीन दिवशी पुन्हा उठतात आणि मग धाता यथा पूर्वम अकल्पयत, काल जसं विश्व होतं तसं पुन्हा आज तयार होवो अशी संकल्पना करतात. पुन्हा विश्वाची निर्मिती सुरू होते. त्या विश्वामध्ये या सगळ्या गोष्टी आता पुन्हा ज्ञान पाहिजे असतं म्हणून हे पंचेश्वर जाऊन बसतात भगवान भृशुंडींच्या पायाशी. भगवान भृशुंडी त्यांना चतुर्थी व्रताचं महत्व सांगतात. मग ब्रह्मदेव ते ऐकतात. तिथून ब्रह्मदेव बाकीच्यांना चतुर्थी सांगतात. व्रत सुरू होतं. इत्यादी कथा आपल्या समोर सांगितली. स्वाभाविक दशरथांनी प्रश्न विचारला, म्हणजे बाकी सगळ्या चतुर्थ्या तर ऐकल्या, अंगारकी चतुर्थी ऐकली, तिचं एवढं महत्व का आहे. आणि मग अंगारकी चतुर्थीचा विषय सांगायला सुरुवात केली. भरद्वाज नावाचे ऋषी होऊन गेले. या भरद्वाज ऋषींना पृथ्वीपासून पुत्र झाला, त्याला अंगारक म्हटलं. तुम्हाला पृथ्वीपासून कुठं पोरग होत असतं का. त्याचे भाव समजून घेत चला. पृथ्वीपासून झाला याचा अर्थ पृथ्वीचे गुण त्याच्यात आहेत. आणि अंगारक शब्दाचा अर्थ आहे मंगळ. मंगळ हा पृथ्वीच्या पासून निर्माण झालेला ग्रह आहे. आणि म्हणून आज विज्ञान आपल्याला सांगतं मंगळाचे आणि पृथ्वीच्या मातीचे गुणधर्म सारखे आहेत. का. कारण पृथ्वीतून तयार झाला. पृथ्वी सारखाच ग्रह. परवा जसं बुधाचं आणि चंद्राचं साम्य सांगितलं होतं तर पृथ्वीचं आणि मंगळाचं साम्य आहे. ते साम्य सांगण्याची पुराणांची पद्धती आहे. तो पृथ्वीचा पोरगा आहे याचा अर्थ पृथ्वीचे गुण त्याच्यात आहेत या अर्थाने सांगायचं असतं. तसा तो मंगळ नावाचा ग्रह निर्माण झाला. अर्थात ह्या सगळ्या ग्रहांच्या मागे सुद्धा देवता आहेत ना. कारण जर मंगळ, तुम्ही म्हणा मंगळ नावाचा ग्रह कुठे तपश्चर्या करत असतो का. त्याचं उत्तर आहे मंगळ नावाचा ग्रह नसतो तपश्चर्या करत, पण कुठलाच ग्रह कामही करू शकत नसतो ना. उदाहरणार्थ डोळ्यापासून सुरुवात करू. आपल्या इंद्रियांचा विचार करू. जड गोष्टीचा डोळा आहे, बरोबर. डोळ्याला दिसतं, बरोबर. सगळ्यांना दिसतंय. डोळ्यांनी दिसतं की नाही. डोळ्यांनी दिसतं, पण डोळ्याला दिसतं का. तुम्हाला काय गोंधळ प्रश्न विचारताय. डोळ्यांनी दिसतं. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. डोळ्यांनी दिसतं पण डोळ्याला दिसत नाही. धक्कादायक आहे. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला मला काय म्हणायचंय. समजा उद्या एखादा माणूस XYZ आहे, ज्याला चांगलं दिसत होतं. हा माणूस अचानक काही कारणाने गेला, त्याचं दिसणं थांबलं, बरोबर. डोळा तिथंच आहे ना. डोळा तिथंच आहे. त्याचा डोळा काढला जातो. वैद्यकीय प्रकारात त्याचा डोळा काढतात. ज्या डोळ्याला आत्ता मागच्या क्षणापर्यंत दिसत होतं, तो माणूस जिवंत होता तोपर्यंत, त्यानंतर त्याचं दिसणं बंद झालं. त्याचा डोळा काढला, ॲम्ब्युलन्समधून दुसरीकडे नेला, हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या माणसाला बसवला, त्याला आता दिसायला लागलं की नाही. दिसायला लागलं. पण मला सांगा, मधला तो ॲम्ब्युलन्स मधला प्रवास त्या डोळ्याला दिसला का. आपल्याला कसं काढलं, कोणत्या डबीत ठेवलं, कुठं नेलं, याचा अर्थ डोळ्याला दिसतं का. त्याचं उत्तर आहे नाही. किती अजब आहे. मग उपाय काय. उपाय डोळ्यांनी दिसतं. म्हणजे डोळा हा काय आहे, माध्यम आहे. डोळा हे एक साधन आहे. जड डोळा नाही कामाचा, त्याच्या मागे एक चैतन्य लागतं. ते चैतन्य असलं तरच डोळ्याला दिसू शकतं, नाही तर डोळ्याला दिसणे नावाची प्रक्रिया नाही. तसं प्रत्येक जड गोष्टीच्या मागे एक चैतन्य असतं. त्या चैतन्याला आपल्याकडे देवता म्हटल्या गेलो. म्हणून जसं डोळा सांगितला तर डोळ्याच्या मागे डोळ्याची अग्नी नावाची देवता सांगितली. तो मागचा अग्नी चालू असतो तोपर्यंत हा काम करतो. अनेकांचा मागचा अग्नी शांत होतो. मग किती काही लावलं तरी त्याला दिसत नाही. डोळा तिथंच असतो.
म्हणून डोळ्याला दिसत नाही, डोळ्यांनी दिसतं. डोळ्याच्या मागे डोळ्याची देवता असते. तसं मंगळ नावाचा ग्रह आकाशात फिरणारा मातीचा गोळा नसतो, त्याच्या मागे त्याची देवता असते आणि ती देवता उपासना करते. जेव्हा मंगळ उपासनेला बसला असं वाक्य येतं किंवा पृथ्वी उपासनेला बसली असं वाक्य येतं, तेव्हा त्या देवता उपासना करतात. हा भाग समजून घेतला की मग आपल्याला ते विचित्र वाटणार नाही. मंगळाने उपासना केली, मंगळाने उपासना करून भगवान गणेशांना प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं, माझं नाव तुझ्यासोबत असलं पाहिजे. मंगळाचं नाव आहे अंगारक, लाल आहे तो, लालबुंद असलेला असल्यामुळे त्याला अंगारक असं म्हणतात. त्या अंगारकाच्या शब्दाचा वापर करून भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, याच्यानंतर माझ्यासोबत तुझं नाव येईल. संकष्टी चतुर्थी जेव्हा येते कृष्ण पक्षातली, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. आणि शुक्ल पक्षातली चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारक योग असं म्हणतात. त्या दोन्ही चतुर्थींना अत्यंत महत्त्व प्राप्त केलं, कारण त्यांनी विशेष फल केलं. अर्थात कथेचा पुढचा भाग समजून घ्यायचा असतो. एवढं सगळं केल्यानंतर हे सगळ्या कथा कशा करता, तर त्यातला विषय सांगितला आपल्याला की अंगारकी चतुर्थी जास्त महत्वाची आहे. बस एवढं सांगाय करता. म्हणजे काय, नाही वर्षभरातल्या जमल्या तर निदान तेवढी तरी कर. हे वाक्य समजून घ्या. या सगळ्याचा हिशोब आहे. 24च्या 24 चतुर्थ्या केल्या पाहिजे, हा झाला आदर्श विषय. नाही जमल्या तर निदान संकष्टी केल्या पाहिजे. विनायकी नाही करता आल्या तर तेवढ्या तरी निदान 12 केल्या पाहिजे. नाही 12 जमल्या, निदान भाद्रपदी मागी ज्येष्ठी तरी केल्या पाहिजे. नाही जमल्या, निदान भाद्रपदी केली पाहिजे. नाही जमली, निदान मग अंगारकी कर. 12ही कर, 24ही कर. 24 नाही जमल्या तर 12 कर. 12 नाही जमल्या तर निदान 3 कर. 3 नाही जमल्या तर निदान अंगारकी कर. तेही नाही जमलं तर नुसतंच मर. आता पुढं काय सांगणार आहे? किती कमी कमी करून सांगायचं हो. त्यांनी फार कमी कमी करत सांगितलं. आता एवढंही ज्याला जमत नाही त्याच्याकरता काही उत्तर नाहीये. काही काही गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात ना. म्हणजे विनोदाचा भाग म्हणून पण लक्षात घ्या, शनीची दशा एकाच्या मागं लागली आणि हा माणूस गेला ज्योतिषाकडे. त्या ज्योतिषाने सांगितलं बिलकुल उपाय आहे, पण 5,000 रुपये लागतील. हा म्हणे कुठे आहे माझ्याजवळ, खायची मारामार आहे, 5,000 रुपये कुठून देऊ शकतो. म्हणे ठीक आहे, जाऊ दे, मी त्यातल्या त्यात तुझ्याकरता सोपा उपाय करतो, 1,000 तरी लागतील. हा म्हणे सांगून राहिलो खायची मारामार, 1,000 सुद्धा नाही. म्हणे 500. तोच खाली यायला लागला बिचारा, नाही का. 500 म्हणे नाही आहे. म्हणे 100 म्हणे नाही आहे. म्हणे 5 निदान 5 रुपये एक नारळ तरी, तेवढं तरी शनीच्या समोर ठेव, नमस्कार कर. नाही म्हणे तेवढे नाही. तो म्हणे चालला जर तुझं शनी काही करू शकत नाही, आता याच्यापेक्षा वाईट करल काय तुझं. उपासनेचे नियम कमी 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 सांगितले, ते निदान तेवढं तरी कर. आणखीन किती सोयी करायच्या. ऋषीमुनी कनवाळूपणे आपल्याला सोय सांगतात. इतकंही ज्याला जमत नसेल त्यांनी या मार्गात येऊच नाही, हा हिशोब सांगितला. आणि मग पुढचा विषय सांगताना सांगितला की सगळ्या देवता ऋषी एकत्र जमले, या सगळ्यांचं एक संमेलन झालं. या संमेलनात ठरलं सगळ्यात मोठा देव कोणता, याच्यावर चर्चा झाली. प्रत्येकाने सांगितलं आपापली कुलदेवताच महत्वाची, आपण त्याचाच हे केलं पाहिजे. आणि मग सुरुवातच आपल्या देवतेपासून करायची. कशाला सुरुवातीला पहिले गणपतीचं नाव घ्यायचं इत्यादी विषय झाला. हे सगळ्या कथा व्यवस्थित समजून घेत चला. तुम्हाला हे सगळे ऋषीमुनी एवढे अज्ञानी होते का की अशा प्रकारचे विषय करतील? कोणीही नव्हतं. सगळ्या ऋषीमुनींना मोरयाचं श्रेष्ठत्व, मोरयाचं सर्व पूज्यत्व, सर्वाधी पूज्यत्व सगळ्यांना मान्य आहे. मग अशा प्रकारचे संवाद का येतात? आपल्याला कळण्यासाठी येतात. ऋषींमध्ये नाही आहे प्रॉब्लेम. जेव्हा विष्णू प्रश्न विचारतात, असं कसं गणेश तत्व आहे, याचा अर्थ विष्णूंना माहीत नव्हतं म्हणून नाही विचारत. शंकर जेव्हा विचारतात गणेश तत्व कसं आहे, ते शंकरांना कळत नव्हतं म्हणून नाही विचारत. पहिल्या अध्यायात आलं ना आपल्याला, पहिल्याच खंडामध्ये भगवान शंकर विचारतात दत्तात्रयांना, मी आता काय करू. आता शंकरांना कळत नव्हतं का काय करायचं? शंकरांना कळत होतं. शंकरांकरता नाही सांगितलं. शंकरांनी जे सांगितलं ते ऐकल्यानंतर आपल्यासारख्या कंकरांना कळायला पाहिजे म्हणून शंकरांनी सांगितलं. कंकर शब्दाचा अर्थ दगड.
हिंदीमधला शब्द आहे तो, शंकरला लागणारा असल्यामुळे मी वापरला. कंकर म्हणजे आपल्यासारखे जे पाषाण आहेत, दगड आहेत, त्यांना कळलं पाहिजे म्हणून शंकरांचा संवाद असतो. शंकरांना सगळं माहिती असतं, हे आपल्याला व्यवस्थित कळलं पाहिजे. इथं ऋषीमुनींचा संवाद झाला. आपण आपल्या कुलदैवतेचं स्तवन करायचं आणि मग सगळ्यांनी असं ठरवल्याबरोबर एक भयानक मोठं वादळ आलं. त्या वादळातून एक भयानक भयपुरुष जन्माला आला, प्रकट झाला सगळ्यांच्या समोर. सगळे घाबरून गेले. म्हणजे नुसतं आपल्या देवाचं नाव घेऊन काम करायचं असा संकल्प केला तर एवढे विघ्न आहेत. केलं प्रत्यक्ष तर काय होईल? त्याचे उत्तर 2 यज्ञ सांगितलं तुम्हाला. दक्षाचा यज्ञ शंकरांनी घालवला, बलीचा यज्ञ वामनांनी घालवला, नाही का. दोन्ही विषय त्या त्या देवांचेच विनाश करलेल्या लीला आपण पाहिल्या. इथं त्यांनी सांगितलं भयानक राक्षस प्रकट झाला, सगळे घाबरले. सगळ्या देवा ऋषींनी भगवान ब्रह्मदेवाचे पाय धरले. भगवान ब्रह्मदेव त्यांना विष्णूंकडे घेऊन गेले. विष्णूंनी सांगितलं सगळ्या पंचेश्वरांना बोलवू. सगळे एकत्र देव आले आणि सगळ्यांनी मिळून मोरयाची प्रार्थना केली. तो भयपुरुषच मोरया रूपात परिवर्तित झाला. भगवानच प्रगट झाले होते आणि भगवंताचं ते स्वरूप पाहिलं. भगवंताचं ते स्वरूप पाहिल्यानंतर सगळेजण शांत झाले. भगवंतानी आपलं स्वरूप दाखवलं, गजस्वरूप जे मूळ आहे, गजमुख स्वरूप दाखवलं आणि ते स्वरूप पाहिल्यानंतर आपल्या सौंदर्याचा अभिमान झालेला चंद्र जोरात हसला. पुढची कथा सगळ्यांना माहिती आहे, अगदी बालपणापासून सगळ्यांनी ऐकली आहे. मग तो चंद्र हसला. त्या हसलेल्या चंद्राला भगवंतानी शाप दिला, तुझ्या सौंदर्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, कोणी तुझं तोंड सुद्धा पाहणार नाही. कशा करता शाप आहे? भगवंताच्या हास्याकरता जी गोष्ट आपण वापरतो ती विनाशाला कारणीभूत होते, एवढंच सांगायचंय. सौंदर्य नष्ट झालं. चंद्र आकाशातून निघून गेला. चंद्र निघून गेल्यानंतर सगळ्यांना पंचायत झाली. चंद्रालाही स्वतःला नंतर लक्षात आला आपण मूर्खपणा केला. चंद्रानेही भगवंताची प्रार्थना केली, उपासना केली. त्याकरता भगवान चंद्राने जे स्थान निवडलं त्याला सध्याच्या काळात आपण गंगा मसले असं म्हणतो. बीड जिल्ह्यामध्ये एक क्षेत्र आहे गंगा मसलेला, तिथे भालचंद्र गणेश आहे. भगवान चंद्राने उपासना केली आणि गणेशाचं स्थान निर्माण केलं. चंद्रावरचं हे संकट इतकं मोठं होतं की सगळ्याच देवतांनी गणेशाची उपासना केली. एकाच जागी सगळ्या देवता जमल्या, त्यांनी आपापले गट तयार केले, त्या गटानुसार वेगवेगळ्या जागी बसून त्यांनी उपासना केली. आता इतक्या मूर्ती आणणं प्रत्येक वेळा शक्य नव्हतं, म्हणून मध्ये एकच मूर्ती स्थापन केली आणि त्याच्या भोवताल गोल बसले. समजून घ्या मजेदार रचना. सगळ्या देवता, अनेक देवता एका जागी जमलेल्या आहेत आणि म्हणून त्या अनेक देवतांनी एका जागी बसून मध्ये एक मूर्ती मांडली, त्याच्या भोवताल गोल बसून तपश्चर्या केली. सगळ्यांच्या समोर जेव्हा भगवंतांना प्रगट व्हायचं होतं तेव्हा चौघांनाही दिसले पाहिजे की नाही, सगळ्यांना दिसले पाहिजे की नाही, म्हणून भगवान चारही बाजूंना मूर्ती असलेल्या रूपात प्रगट झाले. आणि तशी पहिली मूर्ती आपल्या इथे स्थापन झाली, तिला नवगण राजुरी असं म्हणतात. नवगण राजुरीला तुम्ही जा, एकाच पाषाणात चारी बाजूला मोरी आहे. अशा अनेक मूर्ती आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला कितीतरी सापडतील. आमच्या कळमला अत्यंत सुंदर मूर्ती आहे. चिंतामणीपासून वर आले की वरच्या बाजूला चारी बाजूनी गणेश असलेली मूर्ती आहे. रामटेकच्या याच्यावर रामाच्या मंदिरामध्ये तिथे वरती अत्यंत सुंदर अशी चारी बाजूची मूर्ती आहे. भंडाऱ्याच्या याच्यामध्ये किल्ल्यापाशी अत्यंत सुंदर मूर्ती आहे. केळापूर जवळ एक सुंदर मूर्ती आहे अशी, ज्या मी पाहिलेल्या त्या सांगतो. अनेक असतील इतरही जागी. नवगण राजुरीपासून ते चारी बाजूला मुख असलेला मोरया का, तर तो मध्ये एकदाच प्रगट झाला आणि सगळ्यांकडे पाहाय करता चारी बाजूला असलेला प्रगट झाला. म्हणून तशी रचना निर्माण झाली. सगळ्यांनी मिळून शेवटी सांगितलं त्या चंद्राचा शाप दूर करा. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, पण पूर्ण दूर होणार नाही, एक दिवस तो शाप तसाच राहील. ज्या दिवशी त्यांनी हा चुकीचा प्रकार केला होता त्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला त्याचं दर्शन घ्यायचं नाही. बाकी दिवशी घेतलं तर चालेल, उलट द्वितीयेला घेतलं तर विशेष पुण्य लागेल असं भगवंतानी त्याला वरदान दिलं. चतुर्थीचा मात्र नियम ठेवला. कशा करता? सगळे नियम समजून घ्यायचे असतात. चतुर्थीला संध्याकाळी चंद्र पाहायचा नाही. चुकूनही पाहिला तर चोरीचा आळ येतो. कथा येणारच आहे आपल्याला, पुढचा विषय. त्याच्यामुळे भगवंताचा हा चंद्र दर्शन केलं तर चोरीचा आळ येतो विषय सांगितला. पण असा आळ आपल्यावर येऊ नये असं जर वाटत असेल तर संध्याकाळी चंद्र पाहायचा नाही. मग चंद्र पाहायचा नाही म्हणजे काय करायचं? मुकाट्याने घरात बसायचं. आणि मुकाट्याने घरात बसायचं चतुर्थीच्या दिवशी म्हणजे काय करायचं? उपासना करायची. नाही तर घरात बसून टीव्ही पाल, याच्याकरता नाही सांगितलं. संध्याकाळी बाहेर जायचं नाही, याचा अर्थ बाहेर पडायचं नाही. बाहेर पडलं तर चंद्र दिसू शकतो, कुठंही दिसू शकतो, तिकडच पाहायची गरज नाही.
जसा भगवान श्रीकृष्णाला दिसला, गायीच्या पावलाच्या खड्ड्यामध्ये पाणी साठलं होतं, त्याच्या चंद्राचं प्रतिबिंब दिसलं आणि कृष्णावर आळ आला. स्वाभाविक लोकांनी प्रश्न विचारला, दशरथांनी प्रश्न विचारला, या विशिष्ठांना, शौनकांनी प्रश्न विचारला, सूतांना, नेमकी कथा पूर्ण व्यवस्थित सांगा ना. आणि मग कथा सांगायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्ण रूपात प्रगट झाले. श्रीकृष्ण रूपात प्रगट झाल्यानंतर एक दिवस ते गायी चारून येत होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी होती. संध्याकाळी नेमकं गायीच्या पावलांमध्ये पाणी साठलेलं होतं, त्यात चंद्र दिसला आणि कृष्णावर चोरीचा आळ आला. तुमच्या माझ्यासारखा माणूस असेल तर चोरीचा आळ 10-20 हजार रुपयाचा फार तर येऊ शकेल. त्याच्या पलीकडे आपल्यावर किती येणार? कृष्णावर आळ यायचा आहे. छोट्या गोष्टीचा कसा चालेल? माणूस जेवढा मोठा तेवढे घोटाळे मोठे की नाही? कृष्णाचा घोटाळा सांगायचा आहे. मग लंबा चौडा सांगायला सुरुवात केली. सतराजित नावाचा एक राजा होता. त्या सतराजित राजाने सूर्याची उपासना केली. त्या सूर्याच्या उपासनेने सूर्याने त्याला स्यमंतक नावाचा एक मणी दिला. या मण्याचं वर्णन असं आहे की याच्यातून रोज 8 भार सोनं निघायचं. त्याच्यातून जे पाणी निघायचं, सूर्यकिरण त्याच्यावर पडल्यानंतर त्याचं सोन्यात रूपांतर व्हायचं. भार हे त्या काळचं माप आहे. त्याच्यामुळे 8 भार सोनं त्याच्यातून निघायचं. ही बातमी भगवान कृष्णांना कळली. कृष्णाने सतराजिताला सांगितलं, मणी दाखव, नाही का. आणि इतका महत्वाचा जर मणी असेल तर सुरक्षा लागते. तू एक काम कर, राजकोषात जमा कर. रोज तुझं तू सोनं घेऊन जा. आम्हाला सोन्याची काही काळजी नाहीये. सोनं कुठं कमी आहे, नाही का. सोनं भयंकर असलेले लोक होते ना आपल्याकडे. अख्खं नगरच्या नगर सोन्याचं केलेलं कोण? सगळं नगर सोन्याचं. लोक पटकन सांगतात रावणाची लंका. द्वारकाही होती, पण द्वारका आपल्याला आठवतच नाही. आपल्याला रावणाची लंकाच आठवते, कारण आपल्याला रावणच जवळचा. कृष्ण कुठे आठवतात? कृष्ण आठवत नाही. ते स्वतः सांगतात, अरे मला आठवा. म्हणून तर जन्माला आला, आठवा ना, नाही का. काय मजेदार रचना आहे. तो आलाच आठवा. तो तुम्हाला सांगतोय मला आठवा, पण हे त्याला सोडून सगळं आठवतात. जाऊ द्या, वेगळा विषय. भगवान श्रीकृष्णाच्या जवळ सोन्याची पंचायत नव्हती. त्याने सांगितलं सोनं घेऊन जा. पण सतराजिताला लक्षात आलं की कृष्णाचा डाव काही सरळ दिसत नाही, कारण राजकारणी लोक जे बोलतात तसं कुठंच करत नाहीत. मोरगावमध्ये बसून आम्ही, तालुका बारामती, नाही का, न बोललेलं बरं. बाकीचं कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते. मोठी अडचण आहे, नाही का. राजकारणाचा विषय आपल्याकडे स्वाभाविक सगळी प्रवृत्ती आहे. आणि राजकारणी आहेत भगवान श्रीकृष्ण. ते म्हणतात हा मुळातच कृष्ण, याचं नावच कृष्ण. एक गोष्ट सरळ केली नाही, हा कसा काय खरं सांगेल? त्या सतराजितांनी सांगितलं खोटं बोलला, राजसभेत खोटं बोलला. भगवान श्रीकृष्णाच्या राजसभेत. त्या सभेचं नाव काय सुंदर आहे हो, सुधर्मा. काय मस्त आहे. सभा कशी असली पाहिजे? सुधर्मा असली पाहिजे. तिथं धर्म चालला पाहिजे. राजसभा, आजच्या भाषेत राज्यसभा, सुधर्मा असली पाहिजे. इथं फक्त गोंगाटच चालतो, धर्माचा पत्ताच नाही. आणि बातमी काय तर फक्त आज तहकूब केली, उद्या तहकूब केली, दुसरे कामच नाही. ही रचना नाही सांगितली, सुधर्मा सभा सांगितली. त्या सभेमध्ये खोटं बोलला. माझा भाऊ गळ्यामध्ये मणी बांधून निघून गेलाय. यांनी ताबडतोब घरी जाऊन प्रसेन नावाच्या भावाला सांगितलं, गळ्यात मणी बांधून जा, कारण मी तिकडं खोटं बोललोय. प्रसेन गेलाच गेला, आलाच नाही. प्रसेन गेला तर प्रसेनाचा आरोप येऊन पोहोचला कृष्णावर की यांनीच नक्की माझा भाऊ मारला, कारण आलाच नाही संध्याकाळी. शेवटी भगवान श्रीकृष्णाने आपली नेहमीची पद्धत वापरली. कारण 2 अवतारांना हा फरक लक्षात घ्या. भगवान रामचंद्रांचा अवतार जो आहे तो पूर्ण मानवी अवतार आहे. म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्यात कुठेही आपल्या दैवी शक्तीचा वापर केलेला नाही. एकही स्थान नाही. एक अपवाद अगदीच वापरायचा असेल तर ती मा पार्वती सीतेच्या रूपात येऊन पोचली. त्यावेळी यांनी आई तू का एवढं विचारलं. तेवढा एक भाग जर सोडला तर बाकी कुठेही आपली दैवी शक्ती वापरलेली नाही. उलट ते सांगतात, अहम तू मानुषम मन्ये रामम दशरथात्मजः. मी माणूस आहे. रामचरित्र माणसाचं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णाने कुठेही असं म्हटलं नाही. ते सांगतात जन्म कर्म च मे दिव्यम. माझं जन्मही दिव्य आहे, माझं कर्मही दिव्य आहे. आयुष्यात एक गोष्ट खरी बोलली नाही. आणि तरी प्रतिज्ञा केली, जर मी सत्यवचनी असेल तर अर्जुनाचं मस्तक प्रगट होईल. आणि झालं होतं. बरं, 2 मजेदार प्रतिज्ञा होत्या ना त्याच्यात. अर्जुनाचा बब्रुवाहन नावाचा एक मुलगा होता.
उलुपी नावाच्या स्त्रीपासून झाला होता, नागकन्या होती ती, तिच्यापासून झालेल्या त्या बब्रुवाहन त्यांनी अर्जुनाचं मस्तक उडवलं. सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले, प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर यांनी अफाट प्रतिज्ञा केली, जर मी आयुष्यात कधी खोटं बोललो नसेल आणि जर मी ब्रह्मचारी असेल तर अर्जुनाचं मस्तक प्रगट होईल. आणि झालं. आमच्या मोरोबांनी कविता लिहून ठेवली, मोरोपंतांनी कविता लिहून ठेवली, 16,108 नारी तरी कृष्ण ब्रह्मचारी. अर्थात ते कसं काय तो वेगळा विषय, महाभारतावर जेव्हा बोलू तेव्हा सांगू, आता जाऊ दे, आता विषय नाहीये. भगवान श्रीकृष्णांचा विषय आला. भगवान श्रीकृष्णांनी आयुष्यात सगळीकडे आपली दैवी शक्ती वापरली, प्रत्येक जागी वापरली. पण या प्रसंगातली गंमत तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्हाला कळेल, प्रसेन कुठं गेला हे पाहाय करता डोळे मिटले, यांना काहीच दिसेना. अंतर्ज्ञान गुप्त झालं, समजेच ना. बर, ही गोष्ट अशाला अशी भागवत देतं. व्यवस्थित समजून घ्या. भागवताबद्दल पूर्ण आदर बाळगून मला मुद्गल सांगायचंय, म्हणून मी मुद्गला करता वापरतोय भागवताचा हिशोब. भागवतही सांगतं भगवान श्रीकृष्ण प्रसेनाचा शोध घेत घेत फिरले. ते अंतर्ज्ञान गुप्त झाले तर भागवत नाही सांगणार, कारण तिथं ती प्रधान दैवत आहे. भगवान श्रीकृष्णांबद्दल बोलायचं आहे, पण ते माणसासारखे प्रसेनाचा शोध घेत फिरले, एवढं तर मान्य करतं की नाही भागवत. आणि जर माणसासारखा शोध घेत फिरले तर याचा अर्थ त्यांना दिसला नाही, हे खरं आहे की नाही. भले सांगितलं नसेल पण न सांगता सांगितलं. प्रसेनाचा शोध घेत भगवान श्रीकृष्ण फिरले. प्रसेन मेलेला सापडला, मणी तिथेही सापडत नाही. पुढे सिंहाचे पावलं दिसले, सिंहाचा शोध घेत गेले, सिंहही मेलेला दिसला, मणी तिथेही सापडला नाही. तिथं मोठे अस्वलाचे पावलं दिसले, त्या पावलांचा शोध घेत घेत पुढे गेले. पावलं एका गुहेत गेले, आतमध्ये नेमकं काय माहीत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, दारापाशी बाकी सगळ्यांनी उभे राहा, मी एकटाच जातो, कारण माझ्यावर आरोप आहे, मला त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण एकटेच आतमध्ये गेले. 27 दिवस आतमध्ये होते असं वर्णन आहे. बाहेरचे लोक कंटाळले, ते गुहेतून वापस आले. गेले कृष्ण असं गृहीत धरून त्यांनी आपले पुढचे कामं सुरू केले. कृष्ण गेले तर लोकांनी कामं नाही सोडले, नाही का. मोठी अजब रचना आहे. भगवान श्रीकृष्ण 27 दिवस आतमध्ये होते. करत काय होते? युद्ध करत होते, द्वंद्व युद्ध खेळत होते. कोणाशी? त्याचं उत्तर आहे जांबुवंत नावाच्या अद्वितीय व्यक्तीशी. हे एक असं अद्वितीय पात्र भगवान व्यासांनी सांगितलं की या जांबुवंतांनी भगवान विष्णूंचे 4 अवतार पाहिलेत. हे पहिल्यांदा केव्हा होते? त्याचं उत्तर आहे वामन अवतारात. तुम्हाला कुठं कळलं? ते जेव्हा रामायणाचा विषय येतो की सगळे समुद्रावर जाऊन पोहोचतात आणि त्या समुद्रावरून जेव्हा कळतं, संपाती सांगतो की सीता इथून पुढे लंकेत आहे, 100 योजनाचा मधला विस्तार आहे, 100 योजनाच्या पलीकडे ती मला दिसत आहे वगैरे संपाती सांगतो. पण त्याच्यात उडायची ताकद आहे का? त्याचे पंख जळालेले आहेत, कोण जाऊ शकेल याच्यावर चर्चा सुरू झाली प्रत्येकाची. आणि मग हा म्हणतो मी 10 योजन उडी मारतो, तो म्हणतो मी 20 योजन मारतो, 25 योजन, 30 योजन प्रत्येकाचे. म्हणजे का मरायचे मध्ये समुद्रात पडून. त्यावेळा जांबुवंतांनी स्वतःचा परिचय देताना सांगितलंय, म्हणे आता मी म्हातारा झालोय, नाही का, पण मी उडी मारू शकेल, 100 योजन उडी मारू शकेल. फक्त अडचण एकच आहे, जाऊ शकेल, वापस येईल की नाही मला सांगता येत नाही, कारण आता माझं वय राहिलं नाही. हे केव्हा सांगतायत? राम अवतारात. मग तेव्हा त्यांनी सांगितलं, जेव्हा मी तरुण होतो तेव्हा भगवान वामन अवतारात आले होते आणि त्यांनी एक पाऊल इथून जे स्वर्गापर्यंत पोचवलं त्याला मी 7 प्रदक्षिणा केल्या होत्या. ते जांबुवंत जे वामन अवतारात होते. पुढे परशुराम अवतार झाला, स्वाभाविक त्यांनी पाहिला. राम अवतारात ते थकले होते. आता सांगितलं तसं स्वतःच ते सांगतात, मी आता थकलोय. राम अवतारात थकलेल्या जांबुवंताला कृष्ण अवतारात कृष्णाला देण्यासारखी पोरगी होती. म्हणजे थकलेला म्हातारा सुद्धा किती पॉवरफुल होता विचार करा. ती जांबुवंतांची पोरगी जांबुवती. त्या जांबुवंतासोबत भगवंतांनी 27 दिवस द्वंद्व युद्ध केलं. शेवटी 27व्या दिवशी त्याच्या नाकावर जोरात प्रहार मारला. त्यांनाही आश्चर्य वाटलं, पहिली इतकी दिवस माझ्याशी लढतोय कोण? म्हणून त्यांनी शेवटी विचारलं. यांनी सांगितलं, काळजी करू नको, मी कृष्ण अवतारात आलेलो आहे. पूर्वी ज्याला राम म्हणायचो तोच मी आता आहे. जांबुवंतांनी पाय धरले, मग आपली पोरगी दिली, तो सेमंतक नावाचा मणी दिला, इत्यादी सगळा विषय झाला. तो मणी घेऊन वापस आले, मणी दिला. सतराजितांनी सांगितलं, सतराजिता लक्षात आलं आपण चुकीचं बोललोय, म्हणून सतराजितांनी स्वतःची पोरगी दिली, सत्यभामा.
तिसरं लग्न झालं, भगवंताच्या 2 लग्नाचा विषय. पण हे सगळं झालं, लग्न झालं, धामधूम झाली, काय पार्ट्या व्हायच्या त्या सगळ्या झाल्या. सगळं झाल्यानंतर एकटे बसलेले भगवान श्रीकृष्ण अशा विचित्र दुःखात आहे, सांगता येईना आणि सहनही होईना. कारण अंतर्ज्ञान गुप्त झालं होतं, आणायचं कसं? आणि ते अंतर्ज्ञान गेलं तर कृष्णामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय उरला? कोणाला बोलवायचं? शेवटी भगवान श्रीकृष्णांनी नारदाचं स्मरण केलं, तुमच्याशिवाय दुसरा कोणी नाही जवळचा. मी बाकीच्यांना हे सांगितलं तर उद्या ब्रेकिंग न्यूज होते, कृष्णाचं अंतर्ज्ञान गायब. नाही का? सांगता येत नाही बाहेर. नारदाला सांगितलं, नारदाने सांगितलं असं असं घडलं, त्याच्यामुळे तुमचं अंतर्ज्ञान गेलं. म्हणे उपाय सांगा. म्हणे उपाय एकच, ज्याच्या शापामुळे गेलं त्याचे पाय धरा, दुसरा काही उपाय नाही. भगवान श्रीकृष्ण तिथून निघाले, येऊन तुमच्या माझ्या जवळ सुप्याला पोचले. सुप्याला त्यांनी भगवान गणेशाची उपासना केली, पुष्टीपतीची उपासना केली आणि पुष्टीपतीचं क्षेत्र स्थापन केलं. भगवान श्रीकृष्णांनी मांडलेले 2 गणपती आहेत, एक पुष्टीपती इथं आणि एक पुष्टीपती आमच्या यवतमाळच्या जवळ दारव्हा नावाचं क्षेत्र आहे, तिथे भगवान पुष्टीपती. ते केव्हा मांडले माहितीये? पहिल्या लग्नाचा विषय. हा दुसऱ्या आणि तिसऱ्या लग्नाचा आहे, तो पहिल्या लग्नाचा विषय. जावई आहेत ना आमचे भगवान श्रीकृष्ण. द्रौपदी, आपलं माफ करा, रुक्मिणी. ती रुक्मिणी याची कन्या आहे, विदर्भाची कन्या आहे. त्या रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना पत्र पाठवलं. काही नवीन नाही, त्या काळातली पद्धत होती. 5000 वर्षापूर्वी सुद्धा आमच्याकडच्या पोरी प्रेमपत्र लिहित होत्या. आणि काय सुंदर पत्र आहे. पत्राचं मजकूर ऐकावं, म्हणजे लिहायचं असेल तर असं काहीतरी लिहावं, नाही का? याला म्हणतात प्रेमपत्र. भागवतांनी सगळं डिटेल दिलेलं. आता आपला विषय नाही, पण आलाय ओघात म्हणून सांगतो. मी एक सिंहीण आहे, पत्राची स्टार्टिंग. काय स्वतःचा कॉन्फिडन्स आहे. मी एक सिंहीण आहे, तुम्ही सिंह आहात असं ऐकलंय. माझ्या मागे एक कोल्ह लागलेलं आहे, शिशुपाल त्याच्यासोबत सगळी ठरली होती, झाली होती. माझ्या मागे एक कोल्हा लागलेला आहे. सिंहिणीनी सिंहाची अपेक्षा केली तर चुकलं काय? पत्र खतम. याला म्हणतात पत्र. या असं प्रेमपत्र असलं पाहिजे. भगवान द्वारकाधीश तिथून धावत धावत येऊन पोहोचले. रात्रीतून त्यांनी त्या सगळा प्रवास केला. सकाळी कुंडिनपूरच्या राजधानीच्या हिशोबात आले, जिथं सध्या अमरावतीची अंबाबाई आहे, तिथून तिला उचललं. अमरावतीच्या त्या स्थानावर दर्शनाला आलेली रुक्मिणी घेतली आणि भगवान श्रीकृष्ण आहेत. आयुष्यात एक गोष्ट सरळ नाही केली, नावच कृष्ण. मला सांगा, अमरावती आले कुठून? द्वारकेहून, गुजरातमधून येऊन घेतलं अमरावतीवरून. अमरावतीहून घेतल्यानंतर गेली कुठं असतील? आपल्या डोक्यातली कल्पना, द्वारकेत. पाठलाग कोणीकडे होईल? द्वारकेत. हे पूर्ण 180 डिग्री उलटे तिकडे पोहोचले, विदर्भात. इकडे नाही आले, कारण त्यांना माहिती आहे पाठलाग इकडं होणार, कृष्णनीती आहे ना. उलट्या पद्धतीत तिकडे जाऊन पोहोचले. मागून बलराम आले, बलरामाने सगळ्या सैन्याचा संहार केला वगैरे, सगळा विषय झाला, जिंकले. बलराम येऊन पोहोचले, दोघांनी मग बलरामाचे पाय धरले. पण पद्धत असते, तुमच्या माझ्या घरात नवीन पोरगी घरामध्ये आली की पहिल्या दिवशी करायची पूजा कोणती? लक्ष्मी पूजन. घरी येऊन पोहोचली की लक्ष्मीचं पूजन करायचं असतं. भगवान श्रीकृष्ण कसे करतील? कारण उचलून आणली तीच लक्ष्मी होती. आता पूजन कोणाचं करतील? मग दोघांनी मिळून पूजन करायचं ठरलं. पूजन त्या दोघांचा पूज्य असलेल्या मोरयाचं केलं. आणि म्हणून गणेश स्थापना तिथं केली आहे. ते पहिल्या लग्नाची आणि हे दुसऱ्या तिसऱ्या लग्नाची. 3 हिशोब भगवंतांनी केले. 2 वेळा मिळून 2 पुष्टीपतीचे स्थान आपल्याला पाहायला मिळाले. पण गंमत समजून घ्या, मला त्यातली सांगायची आहे की असं अंतर्ज्ञान गेलं होतं, हे भागवतही कबूल करतं. गेलं कसं ते सांगणार नाहीत, तिथे आलं कसं तेही सांगणार नाहीत, पण भागवतही मान्य करतं. एका प्रसंगापुरतं का होईना भगवान श्रीकृष्णाचं चरित्र थोडंसं न्यून आहे. त्याला जर संपूर्ण करायचं असेल तर माझ्या मोरगावच्या मयुरेश्वराशिवाय पर्याय नाही. ही भगवान कृष्णाची अवस्था आहे. हे भागवतातली कथा मुद्दाम अधिक विस्तारपूर्वक सांगितली. शिवपुराण सांगतं भगवान शंकर गणेशाची उपासना करतात. मग तर मान्य कराल की नाही? मुद्गल सांगतं कौतुकाचा विषय नाही, कारण मुद्गल पुराणच गणेशाचं आहे. गणेश पुराण सांगतं कौतुकाचा विषय नाही, कारण पुराणच गणेशाचं आहे. अरे पण शिवपुराण आपल्याला सांगतं. शिवपुराणामध्ये युद्धकांड नावाचं कांड आहे. त्या कांडामध्ये 10व्या नंबरचा अध्याय आहे. श्लोक नंबर सुद्धा सांगतो 16 आणि 17 नंबरचे. कारण अभ्यासच करून काढलेत मुद्दाम, लक्षात ठेवावंच लागतील ना.
जाऊन पाहू शकता तुम्ही घरी. शिवपुराणामध्ये युद्धकांडात 10व्या अध्यायामध्ये 16-17व्या श्लोकात वर्णन आलं. त्रिपुरासुर भगवान शंकरांच्या हाताने मरणार हे विधीचं लिखित आहे, पण मरत नव्हता ही वस्तुस्थिती आहे. भगवान शंकर हतबल झाले, कारण त्रिशूळ सुद्धा काम करत नाही म्हटल्यानंतर भगवान शंकर युद्धभूमीतून गुप्त झाले. भगवान विष्णूंना बोलावण्यात आलं. विष्णूंना विचारलं काय करायचं, विश्वप्रलयाचं हत्यार वापरलं ते जर वाया गेलं तर आता संपलं ना, याच्या पुढे नाही माझ्याजवळ काही वापरायला, मरेल कसा. या नाही तर तुम्ही उठले ताबडतोब युद्धाला गेले. गणेश उपासना कुठं केली, आकाशवाणी झाली. शिवपुराण आपल्याला सांगतं, जोपर्यंत हे शंकरा तुम्ही गणेशाची आराधना करणार नाही तोपर्यंत तुमच्या हातून त्रिपुरासुर मरणार नाही. यांनी भगवतीला बोलावलं. भद्रकालीम समाहूय श्लोक आपल्याला सांगतो. जगदंबेला बोलावलं. दोघांनी मिळून उपासना केली, भगवान गणेशाची स्थापना केली. व्यवस्थित यासाठी कथा सांगायची आहे की लक्षात ठेवा, जर गणेश केवळ शिवपुत्र असते, जर केवळ शंकराचे पुत्र असते तर किमान शंकराच्या काळात परिस्थिती इतकी वाईट नव्हती का बापानी पोराची उपासना करावी. आजच्या काळाबद्दल बोलत नाही मी, सांगता येत नाही, पोराच्याच विनंत्या कराव्या लागतात. तुमच्या माझ्या लहानपणी आपल्याला भीती होती बाप घरातून हाकलून देईल, आता भीती वाटायला लागली पोरग पळून जाईल की काय. काळ बदलला, तो वेग सोडून द्या विषय. पण किमान शंकराच्या काळात इतकी वाईट अवस्था नव्हती की बापानी पोराची उपासना करावी. भगवान शंकर गणेशाची उपासना करतात, देवी पार्वती गणेशाची उपासना करते. मला सांगा, जर शंकर आणि पार्वती गणेशाची उपासना करत असतील तर ते शिवपुत्र कसे असतील. ते शिवपुत्र नाहीत. माझ्या मोरयाचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर भागवताची ही कथा समजून घ्या. माझ्या मोरयाचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर शिवपुराणाची ती कथा समजून घ्या. आणि मग माझ्या मोरयाचं नेमकं स्वरूप काय आहे ते समजून घ्यायचं असेल तर मोरगावात येऊन पोहोचा. तिथं अंकुशधारी महाराज आपल्याला स्वरूप सांगतील मोरयाचं. निजे भूस्वानंदे जडभरत भूम्याम परतरे तुरीयास्ती रे परम सुखदे त्वम निवससी मयूरायानाथ त्वमसी च मयूरेश भगवन. कसा आहेस तू, आतस्त्वाम संध्याये, म्हणून मी तुझं ध्यान करतो. कसा आहेस तू, शिव हरी रवी ब्रह्म जनकम. यांचा पोरगा नाही, या सगळ्यांचा बाप बसलाय. आणि परवा तुकोबांनी सांगितलं तसं, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप. शंकराचा बाप आहे हे तुकोबा म्हणतात. त्यांचं तर ऐका, स्वानंद पुंड जाऊ द्या, तुकोबांचं तर ऐकाल की नाही, कारण ते खोटं बोलत नाही. साधा हिशोब समजून घेतला पाहिजे. अंकुशधारी महाराज सांगतायत हा शिव हरी रवी ब्रह्म जनक आहे. या सगळ्यांचा जनक असलेला मोरया चिंतन त्याच आहे. शंकराचा पोरगा, पार्वतीचा पोरगा किंवा मळापासून तयार केला इतकं सामान्य विषय नाही. या सगळ्यांना निर्माण करणारं ओंकार रूप परब्रह्म परमात्म तत्व मोरया माझं उपास्य ते आहे. त्या उपास्याचा हिशोब सांगितला म्हणून भगवान श्रीकृष्णाची कथा सांगितली. भले 2-4 दिवसापुरतं झालेलं असेल, म्हणजे ते 27 दिवस सोडून द्या, आधीचा काही आणि पुढचा महिनाभर त्यांनी त्यांना नक्की गेला असं याच्यात. ज्या दिवशी कळलं तेव्हापासून पुढे शोधा करता गेले. 27 दिवस युद्ध केलं. वापस आल्यानंतर भले नारद भेटले. नारदांनी ताबडतोब सांगितलं, इथं येऊन पोचले आणि एकाच दिवसात भगवान प्रसन्न झाले असं गृहीत धरा फार तर. पण तरी 1 महिन्याचा काळ तर गेला की नाही हो. म्हणजे निदान 1 महिना का होईना भगवान श्रीकृष्ण बिना अंतर्ज्ञानाचे होते. याचा अर्थ मर्यादित काळात का होईना ते मर्यादित होते. अमर्याद तत्व एकच एक माझा मोरया, संपला विषय. हे व्यवस्थित आपल्याला समजून घेण्याकरता ही कथा आहे. ती सगळी कथा सांगितली आणि मग स्वाभाविक दशरथाने विनंती केली की एक काम करा, असं एक एक कथा काय सांगता. वर्षात तुम्ही सांगितलं 2 चतुर्थ्या प्रत्येक महिन्यात असतात, याचा अर्थ वर्षात 24 चतुर्थ्या असतात. सगळ्यांच्या कथा सांगा. यांनी विचारले 24च्या कथा, त्यांनी 26च्या सांगितल्या. तुम्ही आणखीन 2 कुठून आणल्या. सध्याचा मास नाही का चालू, अधिक, त्याच्यामुळे एक अधिक शुद्ध एक अधिक वद्य अशा 26 चतुर्थ्यांच्या कथा सांगितल्या. पण या कथा जर तुम्ही ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल, वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल, सगळ्या कथा सारख्याच आहेत, एकही बदल नाही.
जसं मी मुद्गलाचं सांगितलं मुद्दाम, 8ही खंडातल्या राक्षसांच्या कथा सारख्याच आहेत, तशा 26ही कथा सारख्याच आहेत. आणि 26नी पोट मुद्गलांचं भरत नाही, म्हणून त्यांनी 52 सांगितल्या. प्रत्येक चतुर्थीच्या 2-2 कथा आहेत. प्रत्येक चतुर्थीच्या 2 कथा 2 पद्धतीच्या कथा आहेत. कथांचं हे स्वरूप समजून घ्या. या निमित्ताने कथांचं स्वरूप आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. 2-2 कथा का सांगितल्या? कारण कुठल्याही कथा या 2 प्रकारच्या कथा असतात. एका कथेच्या प्रकाराला विधी कथा असं म्हणतात. विधी याचा अर्थ पद्धत. विधी शब्दाचा ब्रह्मदेव अर्थ नाही. विधी म्हणजे पद्धत. एखाद्या कार्याचा विधी म्हणतो की नाही आपण, म्हणजे विधी पद्धत, याचा तर पद्धत कशी आहे. मग विधी पद्धतीची एक, म्हणून 2 शब्द डबल आला खरं तर तो, पण विधी प्रकारची एक कथा असते, दुसरी नकारात्मक पद्धतीची कथा असते. म्हणजे काय? आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली कथा आठवा. सत्यनारायण इथं बसलेल्या सगळ्यांनी केलाय, एकदा ना एकदा तरी केलाय, ऐकलाय, म्हणून त्याच्यापासून सुरुवात करतो, मग चतुर्थीच्या कथेवर येतो. सत्यनारायणच्या कथेमध्ये पहा तुम्ही, दोन्ही प्रकारच्या कथा सापडतात. पहिल्या 2 अध्यायाच्या कथा कशा आहेत? त्याचं उत्तर आहे विधीपर कथा. यांनी सत्यनारायण केला, म्हणून त्यांना हे फायदे झाले, म्हणून तुम्ही सत्यनारायण करा. याला म्हणतात विधीपर कथा. पुढच्या 3 अध्यायाची कथा कशी आहे? यांनी केला नाही, म्हणून त्यांचं असं बिघडलं, तसं तुमचं बिघडू नये असं वाटत असल तर तुम्ही सत्यनारायण करा. दोन्हीकडून काय करा? सत्यनारायण करा. एवढंच सांगायचंय. या पद्धतीने सांगितलं, त्या पद्धतीने. कसं आहे, श्रुती माता आहे, पुराण हे शास्त्र आहे, आणि शास्त्र हे एखाद्या मातेसारखं असतं. ते गोड पद्धतीने सांगतं. अभ्यास करण्याकरता माता 2 पद्धती मुलांना वापरतात. कोणत्या? पहिली पद्धत, आज जर संध्याकाळपर्यंत तू एवढा गृहपाठ करून दिला तर तुला 1 लाडू देईल. ही झाली पहिली पद्धत. दुसरी, जर एवढं नाही केलं तर बाथरूम मध्ये कोंडून ठेवील. दुसरी पद्धत. या पद्धतीने कर का त्या पद्धतीने कर, अभ्यास कर, एवढंच सांगायचं असतं. तसं विधीपर करा की निषेधपर कथा करा, दोन्हीतून चतुर्थी कर, एवढंच सांगायचं असतं. सत्यनारायण कर, एवढंच सांगायचं असतं. या कथांचे हे भाव नाही समजून घेतले तर भयंकर गोंधळ होतो. तो गोंधळ आधी सांगतो आणि मग कथा सांगतो. सत्यनारायणाचा विषय निघाला म्हणून मला आठवलं. एक दिवस माझा एक मित्र धावत धावत माझ्याकडे आला आणि मला दणकून येऊन म्हणे चल पटकन मुंबईला. म्हटलं कशा करता? त्यांनी मला अजब सांगितलं, म्हणे मुंबईला जाऊन आपण सत्यनारायण करू. म्हटलं मुंबई कोणतं तीर्थक्षेत्र आहे, तिथं जाऊन सत्यनारायण करायचा संबंध काय? बरं, इतर वेळचा हा भयंकर नास्तिक, ज्याला बिलकुल विश्वास नाही देवा धर्मावर, मला आश्चर्य वाटलं. म्हणलं याला सत्यनारायण कुठून सुचला? येता जाता नावं ठेवत राहतो. मग नंतर त्यांनी मला सांगायला सुरुवात केली. मग माझ्या लक्षात आलं त्याला काय सांगायचंय. म्हटलं कशा करता मुंबईला जाऊन सत्यनारायण करायचा? म्हणे मुंबईच्या जवळ एक जहाज बुडालं. त्याचा हिशोब पहा, मुंबईच्या जवळ एक जहाज बुडालं. म्हणलं मग आपण तिथे जाऊन काय करणार आहोत? नाही म्हणे आपण तिथे जाऊन सत्यनारायण करू. म्हटलं त्याचा काय संबंध? म्हणे सत्यनारायण केलं की ते जहाज वर येईल. म्हटलं कोण्या मूर्खाने तुला सांगितलं की सत्यनारायणची पूजा केल्यावर ते जहाज वर येईल? म्हणे ते कथेत असतं सांगितलंय. लीलावती पतीच्या दर्शनाला गेली आणि तिचं पतीचं बुडालेलं जहाज वर आलं. सत्यनारायण केली की वर येईल की नाही? म्हटलं नाही येणार. त्याला इतकं बरं वाटलं, त्याला बरं वाटलं. पहा किती मजेदार माणसं असतात जगामध्ये. आणि हे फक्त आणि फक्त आपल्या धर्मात आहे. हा, बाकी कुठल्याही धर्मात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एखादा मुस्लिम कदाचित आयुष्यभर मशिदीत जाणार नाही, आयुष्यात तो कदाचित कुराण वाचणार नाही, आयुष्यात तो कदाचित सुनता करून घेणार नाही, पण कुराणाला नाव ठेवायचा बेकूफपणा तो करत नाही. एखादा ख्रिश्चन आयुष्यात चर्चमध्ये जाणार नाही, कदाचित तो बप्तिस्मा घेणार नाही, त्या चर्चच्या मधल्या त्या फादरचे हात चुंबत बसणार नाही, तिथं जाऊन उगी असे क्रॉस करत बसणार नाही, पण रविवारी जाऊन प्रार्थना करेल की नाही माहित नाही, पण बायबलला चूक म्हणण्याचा मूर्खपणा तो करत नाही. हे फक्त आणि फक्त आपलंच दुर्दैव. अक्कला नसलेले लोक रामायण मूर्ख, महाभारत चुकीचं. अरे तुला काय अक्कल आहे बोलायची? पण रामायण महाभारतावर बोलायला सुरुवात करतात. ते बोलतात कारण आपण ऐकून घेतोय, आणि आपण ऐकून घेतोय कारण आपल्याला उत्तर द्यायला अभ्यासच नाहीये. समजून घेतलं पाहिजे. त्यांनी मला दणकून सांगितलं, वरून टिंगल आपल्याच धर्माची करतो, मला म्हणतो याचा अर्थ कथा खोटी की नाही? म्हटलं नाही, कथा खरी.
तो म्हणे कथा खरी आहे तर जहाज वर का येणार नाही. म्हटलं बिलकुल येणार नाही. कथा खरी आहे तरी जहाज वर येणार नाही, कारण या मुंबईच्या जवळ बुडालेल्या जहाजावर प्रसादाचा त्याग करून पतीच्या भेटीला गेलेल्या कुठल्याच कलावतीचा नवरा नव्हता. म्हणून तिथलं जहाज का बुडालं, कारण कलावती प्रसाद न घेता पतीच्या दर्शनाला गेली म्हणून जहाज बुडालं. घरी जाऊन कलावती प्रसाद घेऊन आली, जहाज वर आलं. जहाज खाली जाते की वर याच्यासाठी कथा नाहीये, प्रसादाचं महात्म्य सांगायचंय. आपण ऐकतो चुकीचं, त्याला ते काय करतील. त्यांना सांगायचंय प्रसाद नाही घेतला तर नवरा मरतो, कोण बाई जाईल. आता एखादीला इच्छाच असत तर तिच्याबद्दल न बोललेलं बरं. पण सामान्यतः कुठली स्त्री करणार नाही. लक्षात ठेवा, जर प्रसाद नाही घेतला तर नवरा मरतो ही भीती टाकल्यानंतर ती बाई मुकाटीने बसेल की नाही. आणि प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा मिळतो हे जर असेल डोक्यामध्ये, तर याचा अर्थ शांतपणे प्रसाद घेईपर्यंत बसेल. तेवढंच करायचंय. त्यांचा उद्देश वेगळा. आपण वापरतो फालतू गोष्टी करता, टिंगल करण्याकरता कथा नाहीयेत, अभ्यास करण्यासाठी आहे. पुढच्या सगळ्या चतुर्थीच्या कथा याच पद्धतीच्या आहेत. सगळ्या कथा एकसारख्या, एकही कथेत बदल नाही. प्रत्येक कथेमधला विषय काय. एका कथेमध्ये या राजाला हा त्रास होता, या ऋषीला तो त्रास होता, या माणसाला असं दुःख होतं, त्याला तसं दुःख होतं. सगळ्या प्रकारचे दुःख आले. तर 26 सांगायचे म्हणतात तर वेगवेगळे आले ना. कोणाला पोटदुखी होती, कोणाला निपुत्रिकता होती, कोणाच्या राज्यात पाऊस पडत नव्हता, कोणाच्या इथे नाना प्रकारचे साप झाले होते, कोणाच्या इथे नाना प्रकारचे जंतू झाले होते, कुठं पोपटच खूप झाले, कुठं टोळ झाडच आली. 26 वेगवेगळे आयटम. जे आठवतील ते आठवा ना. तुमच्या जीवनात जे असतील ते लावून घ्या ना. कशाला त्यांचा विचार करता. तेव्हाच्या काळात काय झालं सोडून द्या. आपल्या आयुष्यात जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या सगळ्या अडचणी त्या लोकांना आल्या. ते लोक तिथल्या ऋषींकडे जाऊन पोचले. आणि तिथल्या ऋषींकडे जाऊन पोचल्यानंतर त्या सगळ्या ऋषींनी फक्त एकच गोष्ट सांगितली, बाबा रे चतुर्थी कर. किती मजेदार रचना आहे. त्या सगळ्या ऋषींना प्रश्न सगळ्यांनी वेगवेगळ्या ऋषींना विचारले आणि सगळ्या वेगवेगळ्या ऋषींनी एकच उत्तर दिलं, चतुर्थी कर. दुसरं उत्तर नाही. पण ते सांगताना मस्त सांगितलंय, नुसतं इथून चतुर्थी कर नाही, तर हे व्रत तुझं राज्यामध्ये बुडालं म्हणून तुझ्यावर ही वेळ आली. ते फार महत्वाचं वाक्य आहे. तुझ्या राज्यामध्ये चतुर्थीचं व्रत बुडालं म्हणून तुझ्यावर ही वेळ आली. या वाक्याचा व्यवस्थित अर्थ समजून घ्या. आपल्याजवळ राज्य भलेही नसेल पण आपल्यावर वेळ का आली त्याचं उत्तर आहे, आपण चतुर्थी बुडाली म्हणून आपल्यावर ही वेळ आली. या वाक्याचा अर्थ व्यवस्थित पुढचा समजून घ्या. याचा अर्थ आपलं जे दुर्दैव आलेलं आहे त्याला आपले आपणच कारणीभूत आहोत. हा सिद्धांत फार महत्वाचा आहे. सगळ्या कथांमधून आलटून पालटून एवढाच एक सिद्धांत सांगायचा आहे. याला शास्त्रांनी कर्मविपाक सिद्धांत असं म्हटलं. व्यवस्थित समजून घेण्याचा सिद्धांत. याचा जेवढा गैरवापर लोकांकडून केला जातो एवढा कुठल्याच सिद्धांताचा केला जात नाही. कर्मविपाकाच्या नावाने लोक रडत बसतात. कर्मविपाक याचा अर्थ आपल्याच कर्माचे फळ आपल्याला मिळतात. हे वाक्य लोक कोण नकारात्मक घेतात की काय करणार बाबा, आमच्याच प्रारब्धाचे फळ आमच्या वाट्याला. हे रडाई करता नाही सांगितलेलं. माझ्या कर्माचे फळ मला मिळतात. या वाक्याचे 2-3 मजेदार अर्थ समजून घ्या. पहिला वाक्याचा अर्थ, माझ्याच कर्माचे जर मला फळ मिळाले असतील तर त्याला दुसरा कोणीही जबाबदार नाही. वाक्याचा अर्थ, ना माझ्या सुखाला कोणी जबाबदार आहे ना माझ्या दुःखाला कोणी जबाबदार आहे. त्याला मुद्गलांनी फार सुंदर संदेश सांगितला, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा. ना मला कोणी सुख देऊ शकतं ना कोणी मला दुःख देऊ शकतं. कोणाच्याही तीर्थरूपाची ताकद नाही मला दुःखी करायची. मी वर्गात एक गंमत करत असतो. वर्गामध्ये शिकवायला बसलो की मुलांना सांगत असतो, म्हटलं मुलांना तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगू का. समजा तुमच्यापैकी काही पोरांनी माझा पिरियड बिलकुल आवडला नाही, या कारणाकरता समजा मला उद्या एक पेलाभर विष आणून दिलं तरी मी तुम्हाला सांगतो मी मरत नाही. त्यांना इतकं धक्का बसतो, एवढा भयानक आहे, पेलाभर विष गेलं तरी मरत नाही. म्हटलं तुम्ही व्याकरण व्यवस्थित अभ्यासत नाही, वर्गात तुमचं लक्ष नाही, जागे तुम्ही राहत नाही. वर्गातल्या पोरांना म्हणतोय
तुम्हाला नाही म्हणत, काळजी करू नका. तुम्ही म्हणाल पण आम्हाला तर तसंच वाटलं ना, त्याचं काय आता, मग ते जागी या की नाही पहा तुमचे तुम्ही. नाही, मला कोणी पेलाभर विष आणून दिलं तरी मी मरत नाही. मी आणून दिलं तर म्हटलं, पिलं तर कुठं म्हटलंय? तुम्ही मला आणून दिलं तरी प्यायचं की नाही याची अक्कल मला आहे ना. मी काय घ्यायचं आणि काय नाही ते मला ठरवता येतं ना. म्हणून फार मजेदार पद्धत असते. आमचा एक मित्र एक दिवस आला, स्वतःचं फार इम्प्रेशन मांडाय करता त्यांनी मला सांगितलं, म्हणे टीव्हीवर किती घाणेरडे घाणेरडे कार्यक्रम आजकाल लागतात. मी त्याला म्हटलं कुठं माहिती? म्हणे असं काय करतो म्हणे, किती चॅनलवर किती घाणेरडे कार्यक्रम लागतात. म्हटलं हॅ काय सांगतो, म्हटलं मी तुला सांगतो, अरे किती सुंदर सुंदर कार्यक्रम लागतात. सकाळी 6 वाजता लावलं की पहिले अवधेशानंद महाराज येतात. म्हटलं त्याच्यानंतर मुरारी बापू येतात, त्याच्यानंतर म्हटलं रोझाजी येतात, त्याच्यानंतर सुंदर सुंदर गणेशला गाणे लागतात. तो म्हणे हॅ तू संस्कार चॅनल पाहत असशील. म्हटलं मग बरोबर आहे, तुला कोणी सांगितलं दुसरे पाहायला? घाणेरडे कार्यक्रम लागतात हे तुम्हाला माहिती आहे. या वाक्याचा अर्थ तुम्ही चॅनल लावताय असा होतो की नाही? काय पाहायचं याचं रिमोट आपल्या जवळ दिलंय ना भगवंतानी. ते जसं टीव्हीचं रिमोट आहे तसं तुमच्या माझ्या कर्माचं जे रिमोट आपल्या हातात दिलंय त्याला कर्मविपाक म्हणतात. आपण चुकीचे बटन दाबत बसतो, याच्यात भगवंताचा दोष नाही. आणि मग नंतर निदान ओरडत बसू नका, मोर्यानी माझं असं काऊन केलं. मोर्यानी काही केलं नाही. मोर्याला कुठं पडलंय तुमच्याकडे पाहायला पुरसूत? 6 अब्ज जगात, कोणाकोणाकडे पाहत बसल? आणि सगळ्यांना सोडून तुमच्याकडे पाहावं एवढे कोणते व्हीआयपी आहात तुम्ही? का मोर्या कामं सोडून तुमच्या मागं लागल? मोर्याला काही देणं घेणं नाहीये. तुमच्या स्वतःच्या मूर्खपणाचे फळं आपल्याला भेटतात. समजून घेण्याचा विषय आहे. म्हणून कर्मविपाक सिद्धांत व्यवस्थित समजून घ्या. कोणाच्याही कारणाने मी दुःखी होत नाही आणि कोणाच्या कारणाने मी सुखी होत नाही. बाहेरच्या कोणाची ताकद नाही. मी माझा ठरवणार, मी सुखी व्हायचं की दुःखी. आपणच ठरवतो म्हणून आपण दुःखी होतो. पण आपली पंचायती आहे, आपल्याला दुःखी व्हायला आवडतं. कारण कारण दुःखाला चघळता येतं. मोठी पंचायत आहे. मी उदाहरण सांगताना नेहमी सांगत असतो, सुख सारखंच आहे, दुःखही सारखंच आहे. गंमत व्यवस्थित समजून घ्या. जर मोठ्याने वाक्य वापरतो की नाही आपण, सुख आणि दुःख एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. इथं बसलेल्या सगळ्यांना वाक्यपाठ आहे की नाही? मग मला सांगा, सुख आणि दुःख जर एकाच नाण्याच्या 2 बाजू असतील तर एक बाजू मोठी आणि एक बाजू लहान असं कसं असेल? असं नाणं पाहिलं कधी? त्याची एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी आहे. असं नाणं असतं का? असं नसतं. मग याचा अर्थ सुखही तेवढंच आहे आणि दुःखही तेवढंच आहे, बरोबर की नाही? मग तसं का वाटत नाही? ते का वाटत नाही याची गंमत अशी आहे, सुखाची रचना ही बुद्धी के बाल सारखी असते. तो पदार्थ इकडे मिळतो का, त्याला काय म्हणतात? ते मोठं असं गुलाबी पात्र असतं, गोल फिरवतात, साखरेच्या पाकातून तयार होतो आणि त्याला ते गोळा करतात. काय म्हणतात इकडे? म्हातारी. ते म्हातारीचे बाल, ते बुड्डी के, आमच्याकडे बुड्डी के बाल म्हणतात. हिंदीचा थोडासा प्रभाव तिकडे जास्त आहे ना, मध्य प्रदेशच्या जवळ असल्यामुळे, त्याच्यामुळे आमच्याकडे त्याला बुड्डी के बाल म्हणतात. म्हातारीची केस, जो काय प्रकार म्हणत असाल ते पदार्थ कळला ना, त्या नाव काही असू दे, काही म्हणत नाही. एवढं मोठं असतं. ओके, मिळतो तो गोळा केवढा? एवढा. किती उडतो? एवढा. कारण जिभेवर ठेवला की संपतो, ठेवला की संपतो, ठेवला की संपतो. सुखाचं असंच आहे. एवढं मोठं मिळतं, पटकन संपून जातं. दुःखाची अवस्था मोठी गोड आहे. दुःख हे च्युइंगम सारखं असतं. किती चावा, संपतच नाही. चावून चावून दात दुखतील, दुःख संपत नाही. मग शेवटचा प्रकार करावा लागतो, कोणाला तरी चिकटवावं लागतं. कारण च्युइंगमचा शेवटचा उपयोग तोच असतो. मग आपण कोणाला तरी दुःख चिकटवतो. म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे, समजा मला फार दुःख झालं तर मी तुमच्यातल्या एखाद्याला फोन करतो आणि मला किती दुःख आहे हे तुम्हाला सांगतो. याला म्हणतात दुःख चिकटवलं. लोक म्हणतात एकमेकाला दुःख सांगितलं की हलकं होतं. मी तुम्हाला माहिती करता सांगतो, हलकं फिरकं काही होत नाही, ट्रान्सफर होतं. कालपर्यंत मी झोपत नव्हतो, आता तुम्हाला कळतं, तुम्ही म्हणतात काय महाराजाची वाईट अवस्था, तुम्ही झोपत नाही. मी माझं न झोपणं तुमच्याकडे ट्रान्सफर केलं की नाही पंचायत? याला म्हणतात च्युइंगम चिकटवणे. माणूस दुःख चघळत राहतो, कारण दुःखाला चघळता येतं, सुखाला चघळता नाही येत. मोठी पंचायत आहे, जीवनातल्या सगळ्याच दुःखांना लागू आहे. ज्या दिवशी मी मेरिट आलो ना,
खूप आनंदात होतो. 2-4 दिवस पुढच्या आनंदात गेले. पण त्यानंतर जर मी समजा घरच्यांना सांगितलं, "ओय मी मेरिट आहे." घरचे म्हणतात, "ए पुरं झालं 4 दिवस. चल आता अभ्यासाला लाग पुढच्या." नाही का? 4 दिवसाच्या वर मेरिटचा आनंद मला घेऊ देत नाही. घरचे लोक सोडून देतात. पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, नापास जर चुकून झालो असतो ना, आयुष्यभर ऐकवलं असतं. आता काय सांगतो, 6वीत नापास झाला नव्हता का? दुःख चघळता येतं. मोठी पंचायत आहे. सुख सोडून दिल्या जातं. सुख टिकत नाही. आणि म्हणून किती मजेदार रचना आपल्याला तुकोबा सांगतात. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. नाही का? आपण त्या अभंगाचा चोथा करतो. फार चोथा करून टाकला. अनेक अभंग आहेत असे. समर्थांचा अभंग आहे, जसा हा सांगितला तसा. नाही का? तर याचा विचार करू. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. असा अभंग तुकोबा लिहितील का? आपण त्याचा अर्थ काय करतो? सुख पाहता जवा पडे, याचा अर्थ सुख आयुष्यात एवढंच असतं आणि दुःख मात्र प्रचंड असतं. हाच अर्थ करताना मला सांगा, असा अर्थ तुकोबा लिहितील का? तुकोबांच्या व्यक्तिमत्वाला हा अभंग सूट होतो का? आजच्या भाषेत सांगायचं तर बिलकुल नाही. मला सांगा, जे आनंदाचे डोही आनंद तरंग लिहितात, ते सुख पाहता जवा पडे कसं लिहितील? मग काय लिहायचंय त्यांना? त्यांना जे सांगायचंय ते वेगळं, आपण जे लिहिलं ते वेगळं. कारण आपल्यापर्यंत अभंग लिहिलेले आले. आणि कायम लक्षात ठेवा, अध्यात्माच्या सगळ्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं वाचून नुसतं चालत नाही. कारण लिहिण्यामध्ये फक्त अक्षरं येतात, लिहिण्यामध्ये उद्गार कळत नाहीत. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही माझ्या घरी आले, मी तुम्हाला म्हटलं या. या वाक्य कसं लिहाल? शब्द कसा लिहाल? य लिहाल, त्याला काना लिहा. बरोबर? तुम्ही माझ्या घरी आले, मी तुम्हाला म्हटलं या, हे वाक्य लिहिल्या जाईल य, त्याला काना या. आता मला सांगा, मी या कसा म्हटला? हे वाक्यातून कसं सांगाल? कळायला मार्ग नाही. तो या किती वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो की नाही? समजा तुम्ही आले, मला खरंच आनंद झाला असेल, तर माझं या असू शकतो किंवा या असंही असू शकतं. आणि आता मी या नेमकं कसं म्हटलं, हे लिहिलेलं कसं कळल तुम्हाला? नाही सांगता येत. म्हणून पुस्तकं वाचून ज्ञान होत नाही. हे जे हिशोब आहे तो इथं आहे. कारण त्याच्यात उद्गार आहेत आणि उद्गार तुम्हाला दाखवता येत नाही. या कसं म्हटलं सांगता येत नाही. जा कसं म्हटलंय सांगता येत नाही. वडिलांना विचारलं पिक्चरला जाऊ का, वडील म्हणाले जा. कसं असू शकतं? ठीक आहे, तुम्ही केलेलं काम चांगलं असेल, त्याच्याकरता आनंदाने तुम्हाला जा असंही म्हटलं असू शकते. आणि जा तेवढे 3 तास शांत राहील असंही असू शकते ना. उत्तर कसं सांगेल तुम्हाला? कसं कळेल? जा कसं म्हटलं, उद्गार जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत अभंग कळत नाहीत. आणि तुकोबांनी लिहिताना लिहिलं, सुख पाहता जवा पाडे. सुखाकडे पाहताना म्हणतात जवा पाडे, आणि दुःख पर्वताय वढे. हे तुमचे माझे उद्गार त्यांनी लिहिले. सुखाकडं पाहताना एवढूस म्हणून पाहता, आणि दुःख मिळालं का एवढं म्हणून ओरडता. हे सुख त्यांना लिहायचंय. सुख एवढूस असते आणि दुःख एवढं असते असं नाही लिहायचं. कारण ते तुकोबांचा विषयच नाहीये. पण आपण वाट लावून टाकतो, नाही का? मना सज्जना सांगवा काय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. अर्थ काय लावता? वाट लावून टाकतात अभंगाची. आणि चूक तुमची नाही, आम्हा लोकांची ना. वर बसणारे गोंधळ करताय. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आणि लिहिणेवाले दन दन लिहितात, या जगात कोणीही सुखी नाही. सगळीकडे पहा, सगळीकडे दुःख भरलंय. मला सांगा, समर्थ लिहितील का हो? कसं लिहितील? आनंदवन भुवनी म्हणणारा महापुरुष आहे, तो कसं लिहील? त्यांनी लिहिताना वेगळंच लिहिलं आणि आपण लिहिताना वेगळंच लिहिलं. आपण वेगळंच वाचलं, ऐकताना त्याची आणखीन चोथा केला. समर्थ लिहिताय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. याचा उच्चार मला समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, पहिला प्रश्न आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणीतरी विचारलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे? समर्थांनी उत्तर दिलं, विचारी मना तूच. हे उत्तर आहे. हे विचार करणाऱ्या मना तूच सुखी आहे. शोधून पाहे, आतमध्ये सुख आहे. हे त्यांना सांगायचंय. काय अर्थ चोथा करतात, किती भयानक करू शकतात. पण काय करतात? प्रवचनकार कीर्तनकार एकापेक्षा एक ना.
नाही का. म्हणजे एकाने दणकून सांगितलं बाण मारीसी ताकात. ओवी वाचली, ओवी वाचली तर त्याच्यावर निरूपण. प्रवचनकारांनी जे सापडेल ते वाचवायचं असते ना. दणकून सांगितलं बाण मारीसी ताकात, म्हणजे ते काय झालं, रावणाचं आणि रामाचं युद्ध सुरू होतं आणि इकडून रामाने सन 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 करत बाण मारला आणि रावणाने चुकवला आणि जो बाण मागे गेला तर तिकडं मंदोदरी जेवत बसली होती, तिच्या पानात होतं ताक आणि बाण जाऊन त्याच्यात पडला. बाण मारीसी ताकात. एक कोणीतरी श्रोता जागा होता, त्याने सांगितलं अहो काय वाचताय, जरा व्यवस्थित वाचा, काहीतरी गडबड आहे. बाण मारीसी ताकद, राम कशाला ताकात बाण मारल. यांनी सांगितलं पहा पोथी, पोथी पाहिली मग लक्षात आलं. याने अनुस्वार वाचलाच नव्हता, शब्द होता बाण मारी सीताकांत. किती भयानक करू शकतात. पण हे करतात लोक, याला पारायण असं म्हणतात. न बोललेलं बरं. विनोदाचा भाग बाजूला ठेवा. मला आपल्याला सांगायचंय कुठली गोष्ट समजून घ्या. कर्मविपाक सिद्धांत समजून घ्यायचा आहे. माझ्या कर्मानी मला आज फळं मिळतायत, या वाक्यात नकार नाहीये. या वाक्यातला पुढचा अर्थ सांगायचा आहे. लक्षात घ्या महत्वाची गोष्ट, जर कालपर्यंत केलेल्या कर्माच्या भरोशावर मला आजचं फळ मिळत असेल तर या वाक्यात रडण्याकरता नाही सांगितलं. हे वाक्य सांगितलं उद्या मला काय फळ मिळवायचंय ते ठरवून मी आज कर्म केले पाहिजे. कर्मविपाक सिद्धांत त्याच्यासाठी आहे, रडत बसण्यासाठी नाही. आजचं कर्म माझ्या फळाचं जर हे असेल, कारण शेवटी नशीब, नशीब म्हणजे काय, मी काल केलेल्या कर्माचे मला आज मिळणारे फळ म्हणजे नशीब. तीन गोष्टी सांगितल्या ना, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. नाही का. संचित याचा अर्थ मी जे काय आजपर्यंत जमवून ठेवलंय त्याला संचित असं म्हणतात. त्यातल्या ज्याचे फळं मिळायला सुरुवात झाली आहे त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि आत्ता मी जे करत आहे त्याला क्रियमाण असं म्हणतात. यातलं प्रारब्ध नावाची गोष्ट भगवंतालाही बदलवता येत नाही. स्वतःचं सोडून द्या, म्हणजे आपल्या सोडून द्या, त्याचं स्वतःचं बदलवता येत नाही. भगवान स्वतःचंही प्रारब्ध बदलवू शकत नाही, कारण प्रारब्ध हा धनुष्यातून सुटलेला बाण आहे, आता नाही थांबवता येत. प्रारब्ध नाही बदलवता येत. हा, संचित नष्ट करता येतो. आजपर्यंत केलेल्या चुकीच्या जी गोष्टी होत्या त्या सगळ्या चुकीच्या गोष्टींचा साठा झालेला आहे, पाप खूप जमलेले आहेत. पण आता चतुर्थी केली, मागचं सगळं जळालं, होऊ शकतं. संचित गेलो, क्रियमान आज सुंदर केलं, उद्या फळं त्याचे चांगले मिळतील. प्रारब्ध भोगावच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. भगवंताला पर्याय नाही. तुमचं आमचं काय घेऊन बसले, ज्याचं नाव घेतो त्याला जर प्रारब्ध संपत नसेल तर आपलं कसं जाईल. मग प्रारब्ध संपण्याकरता नाहीच पूजा उपासना. उपासना लक्षात ठेवायची आहे, उपासना ते प्रारब्ध सुखानी भोगण्यासाठी आहे. जे आलं ते आलं, वाट्याला आलं तसं आलं, आणि जे वाट्याला आलं त्याला प्रसाद म्हणतात. आणि प्रसादाचा नियम आहे आपल्याकडे, प्रसाद डोळे मिटून घ्यायचा असतो. का मिटून घ्यायचा डोळे मिटून? त्याचं उत्तर आहे जे मिळालं ते स्वीकारायचं, त्याला म्हणतात डोळे मिटून घेणे. डोळे मिटून घेणे याचा अर्थ जे वाट्याला आलं ते मुकट्याने स्वीकारून मोकळं व्हा. पण आपण डोळे उघडे ठेवतो, डोळे उघडे ठेवून पाहतो काय भेटलं, इथपर्यंतही प्रॉब्लेम नाही. मला प्रसादात काय भेटलं हे मी डोळे उघडे ठेवून पाहिलं, याच्यात प्रॉब्लेम नाही. आपण शेजारच्याच पाहतो, प्रॉब्लेम तिथं आहे. आणि मग सुरू होतं, मला चिरंजीचे दाणेच आले आणि त्याला काजू गेला. याला मच्छर. पहिल्या दिवशीच सांगितलं हिशोब, पुन्हा तो आपल्याला कळला पाहिजे. ते प्रसाद जसा शांतपणे स्वीकारायचा आहे, ती रचना आपल्याला सांगितली. क्रियमाण सांगितलं, क्रियमाणा करता आपल्याला कर्मसिद्धांत सांगितला. मी आज असं वागील की मला उद्या पाहिजे तसे फळ मिळेल. आणि उद्या जर मला सुखाने जगायचं असेल तर कायम लक्षात ठेवा, आज दुःख भोगण्याला पर्याय नाही. कारण सुख आणि दुःख हे जर एका नाण्याच्या दोन बाजू असतील तर आज तुम्ही जे पेराल ते उद्या उगवणार आहे. आणि आज दुःख भोगणे या वाक्याचा अर्थ सुख पेरणे असा असतो. ही रचना व्यवस्थित समजून घ्या. माझ्याजवळ 1 किलो शेंगदाणे आहेत, माझ्याजवळ शेती आहे. मी 1 किलो शेंगदाणे सोडले पाहिजे तरच मला पोतेभर मिळतील. मी 1 किलो शेंगदाणे जर सोडले नाही तर पोतभर मिळण्याची सोय नाही. म्हणून मी माझ्या जवळचं चांगलं सोडलं. या वाक्याचा अर्थ ते सोडलं म्हणजे वाया नाही गेलं, ते पेरलं. लहानपणी मी जेव्हा महाविद्यालयात शिकत होतो, शाळेमध्ये शिकत होतो, तेव्हा मी झोपा सोडल्या. अभ्यास केला. या वाक्याचा अर्थ काय?
झोपा सोडल्या याचा अर्थ काय झालं? झोपा पेरल्या आणि आता मला सुखाने झोपता येतं, कारण मी तेव्हा झोपा पेरल्या आहेत म्हणून माझ्या उगवताय. अनेक लोक तेव्हा मस्त झोपून राहत होते, नाही का? याचा अर्थ अभ्यास सोडून देत होते, मेहनत सोडून देत होते, कष्ट सोडून देत होते. जे सोडून देत होते ते पेरत होते, ते आता उगवतात. मग आयुष्यभर कष्ट करत राहावं लागतं. आपल्याला पुढे जे मिळवायचंय ते आज सोडायला शिका. आणि मग काय सोडायचं? त्याचं उत्तर आहे सुख सोडा. सुख सोडा म्हणजे सुख पेरल्या जातं. आपल्याला सुख ही भोगायची गोष्ट वाटते, सुख ही भोगण्याची नाही, सोडण्याची गोष्ट आहे. म्हणून उपनिषद आपल्याला सांगतं तेन त्यक्तेन भुंजीतः, त्यागाने भोग घ्यावा. काय मजेदार कल्पना आहे हो. सोडा म्हणजे उगवतं. त्या काळात जर झोपा सोडल्या तर नंतर उगवतील. हा जो नियम व्यवहारातला आहे तो इथं लागू पडतो. आत्ता सध्या सुख सोडा, दिवसभर न काही खाता राहा, चतुर्थी करा, म्हणजे सुख पेरल्या जातं, मग भरपूर उगवतं. मग उरलेले 13 दिवस 14 दिवस चांगलं खायला मिळतं. त्याच्याकरता चतुर्थी. हा हिशोब समजून घेता, कारण चतुर्थीचा विषय चालू आहे, ते विसरले नाही ना. ते फार महत्वाचं आहे. नाही तर सगळं सांगत आहे इकडचं तिकडचं, बाबा काय प्रवचन झालं, घरी गेल्यानंतर विचारलं काय सांगितलं, तेवढं विचारू नका, बाकी सगळं चांगलं होतं. हे नसते कामाचं. चतुर्थीचा हिशोब सांगितला. एक कथा सांगितली मी विधीपर, दुसऱ्या निषेधपर कथा आहेत. निषेधपर याचा अर्थ वाईट कथा. या माणसाने असं असं वाईट केलं, त्याचं असं असं वाईट झालं. या कथा सांगताना आणखीन एक मजेदार प्रकार आहे. एक माणूस होता, एक कथा सांगतो, बाकीच्या लावून घ्या उरलेल्या. एक माणूस होता, भयानक पापी होता. परवा सांगितलं तसं इतका पापी की त्याचे पाप सांगणं कठीण. कथने परदोषानाम दोषी भवती मानवा, वारंवार वापरलेलं आहे ते. कारण दुसऱ्यांचे दोष सांगितले की आपल्याला ते विनाकारण लागतात, म्हणून त्या भानगडीत पडू नये. तुकोबांनी काय सुंदर सांगितलं ना, काशी यासी वरणू दोष आणि कांचे, मज काय त्याचे उणे असे. दुसऱ्याचे दोष सांगायची मला गरज काय आहे? माझ्याजवळ काय कमी आहेत का? मी माझे सोडून देऊन त्याचे कशाला पाहत बसू? साधा विषय आहे. हे ज्याला कळतं त्याला संत म्हणतात, बाकीच्यांना जंत. कळलं पाहिजे आपल्याला. लोकांचे दोष सांगायची गरज नाही, पण आपली पंचायत अशी आहे, मी चांगला आहे हे सांगाय करता मी सगळ्यांना वाईट सांगतो. का? कारण मी चांगला नाहीच आहे. अडचण मोठी लक्षात घ्या. मी चांगला आहे सांगण्याकरता मला जर बाकीच्यांना वाईट सांगायचं असेल तर याचा अर्थ एकच आहे, मी वाईटच आहे. ते माझ्याही पेक्षा वाईट आहेत हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे कदाचित मी थोडा बरा वाटू शकतो. किती अजब आहे. गरज नाही कोणाचे दोष सांगायची, माझ्यातले दोष सांगावेत, समोरच्यांचे गुण सांगावेत. ज्याला डाग स्वतःजवळ ठेवता येतो आणि प्रकाश इतरांना देता येतो, त्या चंद्राला मोरया डोक्यावर घेतो. चंद्रातलं गुण आहेत हे. कोणाकडून काय शिकायचं कळलं पाहिजे. चंद्र डाग आपल्या जवळ ठेवून घेतो आणि प्रकाश जगाला देतो, म्हणून मोरया डोक्यावर ठेवतो. भालचंद्र, शांत असतो चंद्र. डोकं कसं असलं पाहिजे? शांत. म्हणून डोकं शांत असलं पाहिजे आणि हातपाय कामात असले पाहिजेत. आपलं उलट आहे ना, म्हणून तर भालचंद्र नाही हो आपण, नाही का. आपला भाल सूर्य, भाल ज्वालामुखी, नाही का. आपल्या डोक्यावर काढायचं असेल तर चित्र कशाचं काढाल? ज्वालामुखीचं, नाही का. चंद्राचं कुठं काढता येतं? आपला कुठं भालचंद्र आहे? डोकं शांत नाहीये, हातपाय शांत, हा नुसता पडून आणि डोक्यात सतत स्फोट चालू. कसे सुखी व्हाल? भालचंद्र असलं पाहिजे. वाक्याचा अर्थ डोकं शांत असलं पाहिजे, हातपाय कामात असले पाहिजे. देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, मुखी तुझे नाम. तिकडचा विषय आपण उलट नेमकं करतो. सगळ्या संतांनी, सगळ्या पुराणांनी, सगळ्या शास्त्रांनी तेच ते सांगितलं, आपल्याला कळलं नाही. नाना प्रकारचे पाप त्या माणसांनी केले. चतुर्थीच्या आदल्या दिवशी तृतीयेला रात्री ढो ढो दारू पिला. इतका दारू पिला की चतुर्थी पूर्ण दिवस त्याचा बेशुद्धीत गेला. पंचमीला त्याला साप चावला आणि तो मेला आणि त्याला न्यायला विमान आलं. उपाय नाही सांगत आहे. अनेकांच्या डोक्यात विचार आलेला असू शकतो, हे जमलं नाही का, पण त्याच्याकरता साप पाळावं लागेल ना पहिले. पंचमीला चावल्याची गॅरंटी काय? नाही का.
एवढी कथा सोपी असते का हो? तृतीयेला दारू पिला, चतुर्थीत पूर्ण दारू पिऊन नुसताच पडून होता, पंचमीला साप चावला आणि मेला, आणि तरी भगवंतानी स्वर्गात नेला. भगवान इतका निर्बुद्ध आहे का? बुद्धिपती आहे ना तो. मग कथा का सांगितली? कथा का सांगितली याचा भाव समजून घ्या. त्यातला भाव आहे की त्यांनी पूर्ण न कळत केली तरी त्याला भगवंतानी फळ दिलं. मला सांगा, आपण समजून उमजून केली तर आपल्याला किती फळ मिळतील? तुम्ही म्हणाल न कळत केलं तरी त्याला फळ कसं मिळालं? त्याचं उत्तर आहे, न कळत केलं तरी फळ मिळतं. मोरोपंत आमचे सांगतात, न कळत पद अग्नीवरी पडे तरी दाह न घडे आईसे न घडे. चुकून तुमचा पाय आगीवर पडला तर अग्नी असं म्हणत नाही की त्याचा पाय चुकून पडलाय, जाऊ दे, त्याला चटका बसायचा नाही. तुम्ही अग्नीला पाय मुद्दाम लावा की चुकून लावा, चटका बसणारच. तशी तुम्ही चतुर्थी ठरवून करा की न ठरवता करा, फायदा मिळणारच. पण वाक्याचा अर्थ न समजता केलं तर जर फायदा मिळत असेल तर समजून उमजून केलं तर किती फायदे मिळतील, एवढंच समजून घ्यायचंय. नाहीतर नाना प्रकारच्या कथा सांगितल्या, हा असा पापी, तो तसा पापी, याने असं केलं, त्यांनी तसं केलं, आणि सगळे पापी चतुर्थी केली की मुक्त झाले. इतकं सोपं नाहीये. भाव एवढाच सांगायचा आहे, आपण एवढे पापी नाही, आपण न कळत करत नाही, आपण दारूच्या नशेत करत नाही. कारण दारूची नशा त्यांनाच लागते ज्यांना ही नशा कळत नाही. एकदा मुद्गलाची नशा कळू द्या, माणूस आयुष्यात स्पर्शही करत नाही. आपल्याला पुढचे आनंद कळत नाहीत म्हणून खायचे घ्यावे वाटतात. साधा हिशोब आहे. ज्याला काजू बदाम खायला मिळतील तो कशाला दगड फोडत बसेल हो? नाही का? त्याला कशाला शेंगदाणे खाऊ वाटतील? शेंगदाणे तेच खातात ज्यांना काजू बदाम भेटत नाही. काजू बदाम एकदा खायची सवय लागू द्या, मग शेंगदाणे चालत नाही. तो अश्वत्थामा आठवा ना. त्या अश्वत्थाम्याच्या आईने त्याला शेवटी, गरिबी होती घरी, त्या गरिबीमध्ये पाण्यामध्ये दूध म्हणून पीठ कालवून दिलं, आणि ते पीठ खाल्लेलं हा प्यायचा. याला माहीतच नव्हती दुधाची चव. लहानपणापासून कधी दूध पिलंच नव्हतं. याला वाटलं दूध असंच असते. तो तसंच पित राहिला. आपले असंच नाहीये का अश्वत्थाम्यासारखं? नाही का? आपल्याला पुढचं सुख कळलेलंच नाहीये. आपण याला सुख म्हणतोय आणि तेच पित राहतोय. काय अश्वत्थाम्यापेक्षा वेगळा आहे? मग अश्वत्थाम्याच्या डोक्यावर एक कायमची जखम होती, तशी आपल्या डोक्यावर एक कायमची जखम आहे. सुखी होतच नाही आणि मरतच नाही. जगतही नाही, मरतही नाही. अश्वत्थाम्यापेक्षा आपली अवस्था वेगळी नाही. हे सगळे पात्र आपल्यात आहेत, समजून घेण्याचे पात्र आहे. तो नुकतं दुधाचं ते नावाने ते पिठाचं पाणी पित होता. एक दिवस त्याने चुकून मित्राकडे खरं दूध पिलं. त्यानंतर त्यांनी पिठाच्या पाण्याला तोंड लावलं नाही, कारण त्याला आता खऱ्या दुधाची चव कळली. अशी एकदा या खऱ्या दुधाची चव कळू द्या, मी तुम्हाला गॅरंटी देतो, फालतूच्या गोष्टीला तोंडच लावत नाही. अनुभवाने सांगतो. नको त्या गोष्टीच्या इच्छाच माणसाला होत नाही, कारण कळलेलं आहे खऱ्या दुधाची चव काय आहे. ही चव ज्यांना कळत नाही त्यांना संध्याकाळी हेलकावे खावे लागतात. ही चव एकदा कळू द्या, मुखावर एकदा नाम बसू द्या, दुसरं काही घ्यावंच वाटत नाही. हे होतं, लक्षात घ्या. संतांनी सांगितलं नाही, आपल्या अनुभवाला आलं पाहिजे, त्याचा विचार आपल्या समोर सांगितला. आणि मग उरलेल्या सगळ्या कथांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, कथा या फक्त रोचनार्था फलश्रुती, बरं वाटावं म्हणून दिलेल्या असतात. कथा फक्त आनंद मिळावा म्हणून असतात. लहान लेकरांना जसा विषय असतो की लाडू दिल अभ्यास कर, संडासात कोंडील अभ्यास कर, आपल्याला हे दोन्ही नाही करायची वेळ आली पाहिजे ना. आता मी इथून सांगू का, तुम्ही पुढच्या वेळा मुद्गल पुराणाचं पारायण केलं तर मी तुम्हाला 21 मोदक देईल, किंवा मी सांगू का कोंडून ठेवील? इतके लहान आहात का आता आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण कळून केलं पाहिजे, तरच मोठे झाले ना. नाही तर मग त्या लहान लेकराचीच अवस्था आहे. मुद्गल वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रश्न संपतात असं ज्यांना वाटतं, आणि त्याच्यासाठी जे मुद्गल वाचतात ते काय लाडू करता अभ्यास करणारे पोरं आहेत, आता दुसरं काय म्हणू. पण हरकत नाही, लाडू करता केला तरी अभ्यास कामाचाच असतो. सुरुवातीला लाडू करता करा, नंतर लक्षात येईल की लाडू मिळायचा असेल तर तो व्यवहारातला मिळून उपयोग नाही, कारण तो जास्तीत जास्त 3च दिवस टिकतो. पुढला मोदक मिळायचा असेल तर त्याला मोदकधारी शिवाय पर्याय नाही, आणि मोदकधारी कळला की मग बाकीचे पदार्थ खाऊ वाटत नाही.
त्या पदार्थाचं वैभव आहे लक्षात घ्या. एकदा मोदक खाल्ला की त्याच्यानंतर दुसऱ्या कशाचीच चव लागत नाही. एवढा तर अनुभव आहे ना आपल्याला, बाकीचं जाऊ द्या. मोदकाची चव एकदा घेतली की उरलेले ताटातले कुठलेच पदार्थ त्यांची चव लागत नाही. तसं एकदा हा मोदक कळला की बाकीच्या सगळ्या चवी नष्ट होतात. हे ज्याला कळलं आणि त्याच्यानुसार ज्यांनी केलं त्याची झाली ती चतुर्थी. बाकीच्यांचा फराळातला बदल. फराळातला बदल हरकत नाही, त्यालाही मूल्य आहे, तेही करावं नाही मी कशालाही म्हणत नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतीय अध्यात्माचं हे वैभव आहे, हे कशालाही नाकारत नाही. जे करताय ते चांगलं, इथून पुढं आणखीन चांगलं करा. वाईट म्हणाय करता नाही बसलेलो, नावं ठेवाय करता नाही बसलेलो. नावं फक्त एवढ्या करता ठेवतोय की पुढे सरकले पाहिजे ना. हेच वर्षानुवर्ष करायचं तर मग काय केलं, पुढे सरकले पाहिजे. पण हरकत नाही, पुढे नाही सरकले चालेल, निदान मागं जाऊ नका. वारंवार ते सांगतोय. चतुर्थीचा हिशोब आपल्या समोर सांगितला आणि मग सांगितलं अशी चतुर्थी करावी, त्याचं उद्यापन कसं करावं तेही सांगितलं. पण ते सकाम उपासकांसाठी आपल्या काय कामाचं, आपण उद्यापन करायचंच नाही. चतुर्थी कुठपर्यंत करावी ते कबीरांनी सांगितलं तसं, राम राम रटते रहो यही तुम्हारो काम, जबके दीन दयाल के झनक पडे ना कान. किती दिवस म्हणायचं, त्याचं उत्तर आहे तो ओ म्हणेपर्यंत. आईला हाक किती वेळा मारता, काम असलं आईचं की आई सोडून देता का दुसऱ्यांदा हाक मारणं, पुन्हा आई 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 आई, ती तिकडून ओ म्हणेपर्यंत मारता की नाही हाक. बस हाच नियम लक्षात ठेवायचा. गजानन 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 किती वेळा, त्यांनी तिकडून ओ म्हणेपर्यंत. जोपर्यंत तो ओ म्हणत नाही तोपर्यंत समजून घ्या आपली हाक मारण्यातली ताकद कमी पडत आहे. पोरग जसं आपल्या हाक मारण्याची तीव्रता वाढवतं, ते आई मधला जसा रिदम वाढवतं, तसा आपल्या गजाननचा रिदम वाढवायची गरज आहे. कारण आणखीन त्यांनी ओ दिली नाही. जोपर्यंत तो ओ देत नाही, साधा हिशोब आहे. ठीक आहे, कदाचित पटकन देईल न देईल, मधल्या काळात एखाद्या वेळा देह पडेल, स्वानंदाच्या दारात जाऊन पोहोचाल. पण एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगू का, समजा तुम्ही माझ्याकडे आले, पद्धत असते दार वाजवता, दार बंद असतं, तुम्ही दार वाजवता, मी आतून काय विचारतो, ठरलेला प्रश्न आहे, कोण आहे. तुम्ही बाहेरून मस्त उत्तर देता, कोणतं, मी आहे. जगातलं अद्भुत उत्तर. आतला विचारतो कोण आहे, बाहेरचा म्हणतो मी आहे. माझ्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो. मी लिहित बसलो होतो, काहीतरी विनोदीच लिहित होतो, त्याच्यामुळे विनोदी मानसिकतेत होतो. माझा एक मित्र आला, त्यांनी दार वाजवलं, मी त्याला विचारलो कोण आहे, त्यांनी बाहेरून मला अद्भुत उत्तर दिलं नेहमीच्या पद्धतीने, म्हणे मी आहे. मी आतून त्याला म्हटलं कमाल आहे. तो म्हणे काय कमाल आहे, म्हटलं आतमध्ये पण मी आहे. काय मीचा खेळ आहे, जो तो आपल्याच हिशोबात चालतोय. मला सांगा, दार वाजवल्यानंतर मी आहे म्हटल्यानंतर आतमधल्यानी उघडायला तुम्ही काय स्वतःला अमिताभ समजता का, तुमचा आवाज माहिती आहे. पण हा अशा याच्यात मी आहे सांगतो का, आपला आवाज माहितीच आहे. पण आवाज उघडाल केव्हा, उघडाल दार, त्याचं उत्तर आहे बाहेरचा जेव्हा नुसतं मी आहे असं म्हणेल तेव्हाही दार उघडता. पण केव्हा उघडाल, जेव्हा आवाज ओळखीचा असेल. एक दिवस लक्षात ठेवा, स्वानंदाच्या दारात जायचंय, तिथं जाऊन दार वाजवायचंय. मोरया केव्हा उघडेल, जेव्हा त्याला आवाज ओळखीचा असेल तेव्हा. आणि त्याला आवाज केव्हा ओळखीचा असेल, जेव्हा रोज त्याला हाक मारलेली असेल. माझा आवाज निदान त्याच्या ओळखीचा झाला पाहिजे. दार वाजवल्यानंतर त्यालाही वाटलं पाहिजे चला आतमध्ये घ्यायला हरकत नाही. निदान एवढं करणे याला चतुर्थी म्हणतात. आपला आवाज मोर्याच्या परिचयाचा, तोपर्यंत उद्यापन नाही. पण सकाम उपासना असेल तर उद्यापन करावं. मग सुंदर सांगितलं, केळीचे खांब लावावे, सुंदर आसन तयार करावं, जमिनीवर पहिल्यांदा शेणाने सारवून घ्यावं, त्याच्यावर दर्भाचं आसन ठेवावं, त्याच्यावर हरणाचं कातडं टाकावं, त्याच्यावर कांबळ असावी, त्याच्यावर धुतलेलं किंवा मलमली वस्त्र असावं. अशा प्रकारचा वस्त्राचा विषय सांगितला. त्याच्यावर बसावं, भगवंताचं ध्यान करावं, समोर सुंदर चौरंग मांडलेला असावा, त्याच्यावर धान्याची रास असावी, त्याच्यावर सुंदर कलश असावा, त्यात पंचप्रकारचे पल्लव असावेत, त्याच्यावर ताटली असावी, त्याच्यात सुंदर धान्य ठेवलेलं असावं, त्याच्यावर गणेश यंत्र काढलेलं असावं, त्याच्यावर 3 पैकी एका तरी प्रकारची प्रतिमा असावी. पूजा थोडी सांगत बसतोय, बाकीचे सगळ्यात समजून उरलेलं माहिती आहे तुम्हाला. 3 प्रकारची पैकी एक प्रतिमा असावी. एक सांगितली पार्थिव प्रतिमा, याचा अर्थ मातीची नाही, इथल्या पार्थिव शब्दाचा अर्थ धातूची किंवा रत्नाची.
ताकद जशी असेल आपली तशी धातूची किंवा रत्नाची प्रतिमा असावी. दुसरा प्रकार सांगितला नर्मदेश गणेश असावा. नाही का? नर्मदेच्या पात्रामध्ये लाल रंगाचेच पाषाण मिळतात, त्याला नर्मदा गणेश असं म्हणतात. या नर्मदा गणेशाला प्राणप्रतिष्ठेची गरज नसते, आणला की ठेवण पूजा करा, शुद्ध अशा प्रकारची रचना. आणि तिसरा प्रकार सांगितला मंदार मुळाची गणेश मूर्ती. म्हणून मंदाराचा विषय आपल्याला सांगितला. मंदार पांढरी रुई आपण ज्याला म्हणतो मंदार, मंदार माहिती आहे, मोरगाववाल्यांना मंदार सांगायची गरज नाही. मंदाराच्या मुळाला 21 वर्षानंतर आपोआप गणेश आकार येतो. समजा नाही मिळाला तर शुद्ध मुहूर्तावर मंदाराची मुळी काढून आणावी, चांगल्या कलाकाराकडून त्याची मूर्ती तयार करावी आणि त्याची उपासना करावी. मूर्ती नुसती आणून ठेवून तिजोरीत ठेवल्याने तिजोरी भरत नसते. मूर्ती किती मिळाली तरी, कारण त्याचाही धंदा होतो आजकाल, नाही का? धंदा करायकरता उपासना नाही. मूर्ती आणावी, समोर ठेवावी, रोज त्याची उपासना करावी. या 3 पैकी एका तरी गणेश उपासनेनी चतुर्थीचं व्रत करावं. 3 पैकी एका तरी मूर्ती समोर, म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तशा इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना करून आजच्या पुरतं थांबू. जय गजानन.